ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो चक्षुरुन्मीलितं विष्णुपदाय विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले कृष्णपृष्ठाय श्रीमते श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। भक्तिवेदान्त नमस्ते नमस्ते सरस्वती देवे सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे प्रचारिणे निर्विशेष विशेषशून्यवादी शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। पाश्चात्यदेशतारिणे जय श्री श्री कृष्ण कृष्ण चैतन्य प्रभु चैतन्य नित्यानंद प्रभु नित्यानंद श्री अद्वैत श्री अद्वैत गदाधर गदाधर श्रीवासादि श्रीवासादि हरे कृष्णा हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण कृष्ण कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम अन्याभिलाषिता शून्यं ज्ञानकर्मादन्निवृत्तम् आनुकूलेन कृष्णानुशीलनं भक्तिरुत्तमान् श्रुतिस्मृतिपुराणादि पञ्चरात्रिविदेविना एकान्तिके हरेर्भक्तिरुत्पातेव कल्पते। या यस्य हरेर्दास्ये कर्मणा मनसा गिरा निखिलासवस्थासु जीवन्मुक्त स उच्यते। अनासक्तस्य विषयान् यतार्यमुपयज्यत निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्यते। प्रापंचिकतया बुद्ध्या हरि संबंधी वस्तुना मोक्ष परित्यागो वैराग्य फलगु कत्तते। श्री कृष्ण नामादि न भवेत् ग्राहे इंद्रिये सेवन मुखे जीवादो स्वयमेव स्फूर्तत। सर्वोपाधि विनिर्मुक्तं तत्प्रत्वेन निर्मलं ऋषिकेन ऋषिकेश सेवनं भक्तिरुच्यते। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा भक्तिशास्त्रीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण भक्तिरसामृत सिंधूचा जो 4 विभाग आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, तर पूर्व विभागामध्ये 4 तरंग आहेत. पहिलं तरंग आहे सामान्य भक्ती, प्रस्तावना आणि अध्याय 1. दुसरं तरंग आहे जो अध्याय क्रमांक 2 ते 14 पर्यंत आहे. ते म्हणजे साधना भक्ती. नंतर भावभक्ती आहे 17 आणि 18, आणि आता 19वा आहे 4था तरंग म्हणजे प्रेम भक्ती. तर 4थ्या तरंगामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. तर काल आपण चर्चा करत होतो की भावभक्ती भावभक्ती भावाचे लक्षण आणि अनुभव. तर भावाचे आंतरिक लक्षणे आणि बाहेरिक लक्षणे आपण काल चर्चा केली. भावाचे भक्ताचे 9 लक्षणे आहेत. तर भाव भक्तीचे 9 लक्षणे आहेत. बाह्य अष्टविकार आहेत आणि आंतरिक लक्षण. बाह्य अष्टविकार आहेत स्तंभ, स्वेद, रोमांच, गदगद, कंपन, रंग परिवर्तन, अश्रुपात, लय एकाच वेळी संपूर्ण होते. असे 8 विकार आहेत ज्याला भावभक्ती प्राप्त झालेली आहे. भावभक्तीला प्राप्त झालेली आहे त्यामध्ये हे लक्षण असते. तर मला तर वाटत नाही की आपल्यापैकी कुणाला भावभक्ती प्राप्त झालेली आहे. म्हणून साधना भक्तीमध्ये संतुष्ट राहायला पाहिजे आपल्याला. नंतर भावभक्ती आंतरिक लक्षणे पण आहेत. भावभक्तीची लक्षणे आपल्याला दिसतात समोरून व्यक्तीला पाहिल्यानंतर की याच्यामध्ये भावभक्ती निर्माण झालेली आहे, प्रकट केलेली आहे. आणि दुसरं आहे आंतरिक लक्षण आहेत ते दिसून येत नाही, पण आंतरिक लक्षणाचं पण त्याच्यामध्ये वेळ. तर ते आपण काळ श्लोक पाहत होतो की शांतीराव्यत कालत्व विरक्ती मान्य शून्यता आशाबंध समुत्कंठा नामगाने सदा रुची. तर हे 9 लक्षणे आहेत, आंतरिक लक्षणे. तर तुम्हाला विचारलं जाईल की भावभक्तीची बाह्य लक्षणे कुठले आहेत आणि आंतरिक लक्षणाचे वर्णन करा. बाह्य लक्षणे हे वरचे आहेत की स्तंभ, स्वेद, रोमांच, गदगद, कंपन, रंग परिवर्तन, अश्रुपात, लयाने एकाच वेळी हर्ष आणि शोक, हे 8 लक्षणे आहेत. आणि 9 आंतरिक लक्षणे आहेत. तर पहिला आहे वेळेचा सदुपयोग, अव्यर्थ कालोत्सव. दुसरा आहे शांती, सहनशील असतो तो. तिसरा आहे विरक्ती, आसक्ती, भौतिक जगापाशी अनासक्त असतो तो आणि भगवंताशी तो आसक्त असतो तो. मान शून्यता, अमानी न मानधन. 5वा आशाबंध आहे, भगवंताच्या कृपेवर आम्ही निर्भर राहतो तो. अवश्य श्री कृष्ण, भगवंताची कृपा असेल प्रसाद मिळेल, भगवंताची कृपा नसेल तर प्रसाद मिळणार नाही. आणि 6वा आहे समुत्कंठा, हिची देश परत उत्सुक असतो तो. भगवंताच्या धामाला जायचंय, जरी अशी एक गोष्ट आहे पण तो फार उत्सुक असतो. म्हणून भक्तीमध्ये उत्साह फार महत्वपूर्ण आहे. म्हणून भौतिक जगामध्ये पण तुम्हाला भौतिक कार्य करायचं असेल तर उत्साह असणं आवश्यक आहे. निरुत्साह असेल, डोक्याला हात लावून बसला तर काही कार्य होत नाही. उत्साह राहिलं पाहिजे. तर त्यासाठी यश प्राप्त करण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे. तर नंतर 7वा आहे नाम गाणे सदा रुची. नेहमी नाम, भगवंताच्या नामामध्ये रुची असते नाही.
आपला वेळ व्यर्थ घालवत नाही. कधी पण वेळ मिळाला भगवंताचे भजन गातो, जप करतो, पुस्तक वाचतो, प्रवचन ऐकतो, त्याच्यामध्ये बिझी असतो. मोबाईलवर चॅट चॅट करत नाही किंवा हे टाइमपास करत नाही तो, अशा प्रकारे. आणि आठवा आहे आसक्तीत गुणाख्याने, भगवान श्रीकृष्णाचे दिव्य गुण कथन करण्याची उत्सुकता असते. ते नेहमी गुण कथन करण्याची उत्सुकता असते. पहिले तर श्रवण करतो आणि नंतर काय करतो, कीर्तन करतो. कथन म्हणजे कर्तन म्हणजे दुसऱ्याला तो सांगतो. आणि नववा आहे प्रीतीतात वसती स्थले, फार महत्वपूर्ण आहे. तर हे सर्वांना आवडतंय की श्रीकृष्णाच्या लीलास्थळी निवास करण्याची आकर्षण असतं त्यांना. आपले भक्त लोक नेहमी मथुरा, वृंदावन, जगन्नाथपुरी फिरत असतात वर्ष. आवडतंय, सोपा मार्ग आहे एकदम. काही डोक्याला जास्त त्रास द्यायचे नाही. तिथं जायचं आहे, तिकीट काढायचं ट्रेनने, जायचं आहे, थोडं फिरायचं आहे, कथा ऐकायची, प्रसाद खायचं, परत यायचं. सोपा मार्ग आहे अशा प्रकारे. तर हे पण एक भावभक्तीचं लक्षण आहे. हळूहळू तर हे, म्हणून चैतन्य महाप्रभूने सांगितले की तिथं जाऊन राहायचं आहे, हे करायचं आहे, पण भक्ताच्या संघामध्ये जायचं तिथं, एकटं जाऊन नाही हे करायचं. म्हणून चैतन्य म्हणतो की जे सब स्थाने हेरिला आम्ही प्रणय भक्ती संघे, एकटे नाही. तिथे महाप्रभू किंवा जे आचार्य गेलेले त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हे करायचंय, निवास करायचा आहे, फिरायचं आहे त्या ठिकाणी, तीर्थस्थानी फिरायचं आहे, पण एकट्याने नाही तर भक्ताच्या संघामध्ये. म्हणून श्रीकृष्णाच्या स्मरण करण्याविषयीच्या आकर्षणाला आसक्ती असे म्हणतात. श्रीकृष्णाचं स्मरण करायचं आहे तर ती आसक्ती आहे. आणि भौतिक जगापासून आनंद असलं पाहिजे. तर तुम्हाला म्हटलं की ठीक आहे, तुम्ही भौतिक घर सोडून द्या, सर्व सोडून द्या, तर शक्य नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला उच्च रस प्राप्त झाला तर तुम्ही खालची जी गोष्ट आहे तुम्ही त्यागू शकता. जर महाप्रसाद तुम्ही खाऊ घातला चांगला, पंचपक्वान, तर मग तुम्ही वडापाव वगैरे जे रस्त्यावर भेटतं ना, ते तुम्ही त्यागून टाकाल. अशा प्रकारे उच्च रस असावून पाहिजे. तर हा भक्त आहे की आसक्ती, श्रीकृष्णाविषयी तो आसक्ती निर्माण करतो. आणि नंतर पुढे आहे की रूप गोस्वामी जागृत करतात आपल्याला. कुणाला? इस्कॉनच्या भक्तासाठी. आपण रूपानुग आहोत. आपण भावभक्ती किंवा प्रेम भक्ती हे नाहीत, किंवा रागात्मिक भक्ती आपल्याकडे नाही. रूप गोस्वामी आपल्याला काय सांगितलेलं आहे? साधना भक्तीबद्दल सांगितलेलं आहे. साधना भक्तीमध्ये किती? 14 अध्याय आहेत. आणि फक्त भावभक्ती आणि प्रेम भक्तीमध्ये किती? फक्त 4-5 अध्याय आहेत त्याच्यामध्ये. भावभक्तीमध्ये 2 आहेत, राग भक्ती भावभक्तीमध्ये 1 आहे, 2 आहेत, राग भक्तीमध्ये 2 आहेत, आणि प्रेम भक्तीमध्ये 5. 14 अध्याय साधना भक्तीमध्ये. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला साधना केल्या पाहिजे. साधना किती आहे? 64 आहे. 64 अंग आहे साधनेची. हे केलं पाहिजे. म्हणून हे रूप गोस्वामी आपल्याला जागृत करतायत. भक्तांनी भक्ताच्या संघामध्ये भावभक्ती प्राप्त होऊ शकते, एकटे नाही. चौपाटीवर जाऊन बसला किंवा डोंगरावर जाऊन बसला तर भावभक्ती प्राप्त होणार नाही. जरी भक्ताच्या संघामध्ये असेल, जरी संघर्ष निर्माण होत असतील, जमत नसेल, वेगवेगळे विचार आहेत, तरी पण शुद्ध करण्यासाठी काय आहे? भक्ताचा संघच आवश्यक आहे. तर म्हणून उदाहरण दिलं ते बोटीमधून तुम्ही चाललेला आहे, तर कुण्या भक्ताचे जमलं नाही तुम्हाला, तर बोटीमधून तर तुम्ही समुद्रात उडी मारली तर काय करणार? बुडून मारणार. तशा प्रकारे भौतिक जगत आहे. जरी नाही जमलं, त्या बोटीमध्ये राहायचं आहे. एक ती बोट देऊ काय येईल, इथे भगवंताच्या धामाला घेऊन तुम्हाला जाईल. तर म्हणून भक्ताच्या संघामध्ये भावभक्ती प्राप्त होऊ शकते. आणि भक्ता जर अपराध केला, 10 अपराध पाहत होतो आपण. भगवंताच्या नावाप्रती होणे 10 अपराध आहे, तर सर्वांना माहिती आहेत ना. सेवा अपराध वेगळे. सेवा अपराध 32 आहेत. टीटीवरची बद्दल नाम अपराध आहेत. पहिला आहे भगवान नामाचा प्रचार करणाऱ्या महाभारताची निंदा करेल. म्हणून चैतन्य सांगितलं की भक्ताचा निंदा करू नका, अपराध करू नका, आणि हरे कृष्ण जप करा. 2 कार्य करायचे भक्तीमध्ये. अपराध करायचा नाही आणि हरिनाम घ्यायचं. नाम रुची आणि वैष्णव सेवा, चैतन्य महाप्रभू 2 गुण आहेत. बाकी सर्व कार्य केलं, पण नामामध्ये रुचीच नाही, ते वैष्णवाची सेवा केली नाही तर फळ प्राप्त होणार नाही. तर म्हणून 2 बार बोल. पण वैष्णवाला अपराध नाही करायचा आहे, त्याची सेवा करायची आहे, त्याला प्रसन्न करायचं आहे, आपल्याला त्यांच्या आदेशाचं पालन करायचं आहे. म्हणून भक्ताच्या संघामध्ये हे भावभक्ती जी आपण चर्चा करतोय, आपल्यासाठी फार दुर्जी गोष्ट आहे ते. पण प्रयत्न करू शकता तुम्ही की एक दिवस मला चांगला भक्त बनायचा आहे, अशा प्रकारे तर प्राप्त होऊ शकते. पण भक्ताचा अपराध केला तर भक्तिलता नष्ट होऊ शकते. म्हणून आपण उपदेशावर चर्चा करत होतो. हाती माता अपराध सांगितलेला आहे भक्ताचा अपराध करण्याची. संपूर्ण गार्डन हाती आहे, पागल हाती नष्ट करून टाकतो. त्याला उगवायला फार वेळ लागतो. त्यासाठी भक्तिलता बीज आहे, फार कोमल आहे. तर गुरु आणि कृष्णाच्या कृपेने प्राप्त झालेला आहे. त्याला काय करायचंय? रोज साधनेद्वारे पाणी घालायचं आपल्याला रोज. पण पाणी काय? नाम जप, साधना, नियमाचं पालन, श्रवण कीर्तन हे आहे. तर म्हणून भक्ताचा अपराध करायचा नाही. अपराध केला
तर सर्व काही नष्ट होऊन जाईल आणि भक्तीमध्ये प्रगती होत. तर खूप अपराध का होतात? कधी एक भक्त आहे, ठीक चांगला होता, कंटिन्यू घातलेला तिला घातलेला आहे, पण कधी चहा पिला किंवा काही बाकीचं काही केला, खरेदी केला किंवा पाहिला, तर आपण अरे बाबा हा हप्ता असं झाला किंवा ही माताजी अशी झाली, अशा प्रकारे आपण अपराध करतो त्याचा. जरी म्हणून ते शास्त्राला सांगताय भगवद्गीतेमध्ये, आपी चेतू जुराचारो भसते मामण्यात साधोर समंत सम. जरी काही कारण असो त्याचं जर झालं झालं असेल, ट्रॅकवरून खाली गाडी उतरली असेल, तरी पण त्याला साधूच म्हणलं पाहिजे, कारण तो भक्तीच्या मार्गामध्ये आहे, पण काही ह्याच्यावरून तो बाहेर पडलेला आहे. तर हा फार मोठा अपराध आहे. चांगल्या भक्त आपण गुणगान करत नाही, पण काय काही चूक केली तर आपण त्याचं गुणगान करतो, अरे बाबा ह्या भक्ताने असं केलं बाबा. ते व्हॉट्सअप फेसबुक तर आता ते संपूर्ण त्याचं ते हेच करतायत, एजंटच आहे ते संपूर्ण, अपराध करण्यासाठी मदत करताय आपल्याला ते संपूर्ण. पहिलं समोरासमोर अपराध करायचे, मग त्याच्यावर व्हॉट्सअपवर शेकरच्यावर व्हॉट्सअप करतात. तर म्हणून त्याला अपराध म्हणून म्हणून नरसिंह पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे, की शेवटचा हा पॅरेग्राफ आहे, अध्याय क्रमांक 18चा. नरसिंहपुरात म्हटलंय की मन, कार्य आणि शरीराद्वारे भगवंताची सर्वतेव सेवा करणारा भक्त जरी वरी करणी पाहता घटनास्पद कार्य करीत असल्याचे दिसून आले, तरी त्याच्या दृढ भक्तीच्या प्रभावामुळे अशी कार्य लवकरच निश्चितपणे नष्ट होतात. भक्ती करत राहतोय तो, जरी दोष दिसत असेल तरी तो नष्ट होतील. या संदर्भात पूर्णचंद्राचे उदाहरण आहे. पूर्णचंद्र असतो ना पौर्णिमेचा, पण हळूहळू काय होतो, कमी कमी होत जातो, माझ्यावर काळा होतो संपूर्ण. पूर्णचंद्र अनेक कलंक दिसतात, पूर्णचंद्रावर अनेक कलंक दिसतात, परंतु तरीही त्यामुळे चंद्राचा प्रकाश काही क्षीण होत नाही. अनेक डाग दिसत आहेत, पण प्रकाश तेवढा देतो. त्याचप्रमाणे भक्तिमय सेवेच्या राशीसमोर एखादा छोटासा डाग असला किंवा छोटीशी चूक असली तर ती चूक समजली जात नाही. भक्ती तुम्ही करत राहा, चूक समजली जात नाही. श्रीकृष्णाकरता आसक्ती म्हणजे दिव्य आनंद होय, आणि दिव्य आनंदाच्या अशा असंख्य राशीमध्ये भौतिक गोष्ट एक छोटासा कलंक काही प्रभाव पाडू शकत. म्हणून भक्तीची एवढी शक्ती आहे. भक्ती 6 लक्षणे आहेत. कशा प्रकारे कलेशाने शुभता, साधारण विशेषात्मा, श्रीकृष्ण आकर्षणी, मोक्ष लघुताकृत, आणि कुठल्याही 6वी भक्तीची 6 लक्षणे, शुद्ध भक्तीची 6 लक्षणे दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन आहे. तर अशा प्रकारे भक्तीची शक्ती आहे. हा सब बोला. शुद्ध आहे आणि कलेश त्यागणे शुद्धा, साधारण विश्वात्मा, मोक्ष लघुताकृत, श्रीकृष्णाकर्षणी, आणि शेवटी काय? हा, इथलेच मग ते कोण सांगा? अत्यंत दुर्लभ सिद्ध गोष्टी करतात आणि साधारणानंद विशेषात्मा. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही म्हणजे अभ्यास करता तुम्ही, तर परीक्षेमध्ये तुम्हाला हे न बघता यायचं, आता तुम्ही बघून घ्या. तर 4था तरंग आहे आपला. आता आजचं सुरुवात करू. 4था तरंग आहे प्रेम. पहिला तरंग, दुसरा तरंग, तिसरा तरंग, 4था तरंग आहे प्रेम भक्ती. तर याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार. प्रेम भक्ती सारांश आहे, याच्यामध्ये प्रेम भक्तीची व्याख्या काय? सारांश याच्यामध्ये 4 विषयाबद्दल वर्णन आहे. प्रेम भक्तीची व्याख्या याच्या ठिकाणी केलेली आहे. सारांश सांगितले की प्रेम भक्ती काय आहे याच्याबद्दल वर्णन आहे. दुसरं आहे 2 प्रकारने जे उत्पन्न होते प्रेम भक्ती, 2 प्रकाराने उत्पन्न होते. तिसरं आहे भावत्व, वैध भावत्व, जी विधिविधानाचं पालन करून प्रेमभक्ती प्राप्त होऊ शकते. तर हे ना नारद मुनीला प्रेमभक्ती प्राप्त झाली, पण नारद मुनी नेहमी 24 तास भगवंताचं गुणगान करतात. नारद मुनी बजाय विना राधिका रमन नामे. तर दुसरा आहे रागानुगा भावत्व, एक विधिविधानाचं पालन करून प्राप्त होते. दुसरी आहे रागानुगा भावत्व. तरी चंद्रकांती एक नर्तिका होती, तिने भगवंताच्या प्रसन्नासाठी नृत्य केलं. नृत्य तर कोणी कशासाठी पण करतो, पण भगवंतासाठी प्रसन्नता केला आणि त्याला भावभक्ती, प्रेमभक्ती प्राप्त झाली. तर याचं उदाहरण याच्यामध्ये आहे, आपण चर्चा करणार नंतर. नंतर हरे राती प्रसाद, भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या कृपा प्राप्त होईल. जी आपण भक्ती करतोय आपल्या प्रयत्नाने नाही करत, भगवंत आपल्याला प्रदान करतात. नामामध्ये रुची, जे काय आहे ते प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे, पण सर्व भगवंताचा प्रसाद आहे, त्याने प्राप्त होतं. तिसरा आहे रागानुग आकर्षण. 2 प्रकार आहेत. पहिला आहे महात्मा ज्ञानयुक्त, महात्मा ज्ञानयुक्त, ज्ञानाद्वारे प्राप्त करून हे रागानु आकर्षण प्राप्त होतं. आणि दुसरं आहे केवळ भक्ती, भक्ती करून. एक तर आहे ज्ञान प्राप्त करून, आणि दुसरं आहे नवविधा भक्ती करून हे प्राप्त
होतं. तर म्हणून चौथा आहे प्रेमाची कर्मशा विधी. तर अशा प्रकारे त्या चार त्याच्यामध्ये हे वर्णन आहे कर्मशा विधी. तर आता पुढे पाहू की आपण आता हा सारांश आहे पूर्ण या अध्यायाचा, अध्याय क्रमांक 19चा. त्या अध्यायामध्ये एवढे हे चार गोष्टी चर्चा केलेल्या आहेत. प्रेम भक्तीची व्याख्या. प्रेम भक्ती, तुम्हाला प्रश्न येईल, भावभक्ती म्हणजे काय, राग भक्ती म्हणजे काय, प्रेम भक्ती म्हणजे काय. तर आता प्रेम भक्तीची व्याख्या ते सांगितलेलं की मुख्य लक्षण, प्रेम भक्तीचं मुख्य लक्षण काय आहे. भाव सैव सांद्रात्मा, भावभक्तीचा पूर्ण घनीभूत स्थिती. मुख्य लक्षण काय, भावभक्ती प्राप्त झाल्यानंतर आता या ठिकाणी भावभक्तीची व्याख्या पण या ठिकाणी सांगितलेली आहे की भावभक्तीची व्याख्या काय. तर या ठिकाणी प्रेम भक्तीची व्याख्या पण आहे. भक्ताची स्वतःच्या विशिष्ट संबंधानुसार श्रीकृष्णाची प्रेम करण्याची इच्छा अत्यधिक तीव्रतेने होते, त्या अवस्थेला शुद्ध भगवत प्रेम असे म्हणावे. विशेष संबंधानुसार श्रीकृष्णाच्या प्रेम करण्याची इच्छा अधिक तीव्र होते, तेव्हा त्या अवस्थेला शुद्ध भगवत प्रेम असे म्हणतात. तर आता पुढे प्रश्न हे तात्पर्यामध्ये आता कृपात लिहितात. होता पहिला पॅरेग्राफ वाचा. जेव्हा भक्ताची स्वतःच्या विशिष्ट संबंधानुसार श्रीकृष्णावर प्रेम करण्याची इच्छा अत्याधिक तीव्र होते, तेव्हा त्यांच्या या अवस्थेत शुद्ध भगवत प्रेम असे म्हणतात. फक्त आध्यात्मिक गुरुच्या आज्ञेनुसार प्रारंभी भक्तिमय सेवेच्या नियमांचे पालन करण्यात कार्यरत असतो, आणि तसे केल्याने जेव्हा तो सर्व भौतिक प्रदूषणापासून पूर्णपणे शुद्ध होतो, तेव्हा त्याच्यामध्ये भक्तिमय सेवेकरिता रुची आणि आसक्ती विकसित होते. कालांतराने हीच रुची आणि आसक्ती उत्कट झाल्यानंतर तिचे प्रेमात रूपांतर होते. वास्तविकपणे प्रेम हा शब्द पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या संबंधात उपयोगात आणला जाऊ शकतो. या भौतिक जगात प्रेम हा शब्द उपयोगात आणला जाऊ शकत नाही. प्रेमाच्या नावाखाली या भौतिक जगामध्ये केवळ कामच आधार. प्रेम आणि काम यांच्यातील भेद सोने आणि लोखंड यांच्यातील भेदाप्रमाणे असतो. नाविक पंचम रात्रामध्ये असं स्पष्ट उल्लेख आढळतो की ज्यावेळी काम भगवंतांना अर्पण केला जातो आणि त्यांच्याप्रती एक प्रकारचे महत्व उत्पन्न होते, त्यावेळी त्या अवस्थेला भीष्म, प्रल्हाद, उद्धव आणि नारद यांच्यासारख्या महान आचार्य आणि शुद्ध भगवत प्रेम असे म्हटले आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी प्रेम भक्तीची व्याख्या सांगितली. मुख्य लक्षण आहे भाव सैव चांद्रात्मा, भावभक्तीची पूर्णपणे घनीभूत स्थिती म्हणजे उच्च स्तर आहे. तर या ठिकाणी सांगितलं की भौतिक जगामध्ये प्रेम नाहीये. एकदा विचारलं की प्रेम का मतलब क्या होता है, तर ज्या ठिकाणी मतलब आहे स्वार्थ, त्या ठिकाणी प्रेम नाहीच आहे. तर भौतिक जगामध्ये जे प्रेम होतं स्वार्थावाटी प्रेम होतं, मला काहीतरी प्राप्त होतं तुमच्याकडून, मी म्हणून तुमच्यावर प्रेम करतो, जे काही आहे. जरी मिळत नसेल कोणी प्रेम करणार नाही. पण भगवंताबद्दलचं प्रेम त्या प्रकारचे नाही. जरी काय प्राप्त झालं नाही तरी पण ते भगवंतावर प्रेम करतात. अशा प्रकारे गोपिया भगवान सोडून जरी गेले पण त्यांनी म्हटलं नाही की आम्ही आम्ही कुणाच्या दुसऱ्याची शरण घेऊ, नाही, आमचे भगवंतच आमचे आश्रय जाते आहेत, चिंतन करत राहिले अशा प्रकारे ते प्रेम. तर म्हणून भौतिक जगात जे प्रेम आहे कशाप्रमाणे आहे, लोखंडाप्रमाणे आहे. आणि आध्यात्मिक जगात जे प्रेम आहे, खरं प्रेम आहे, ते सोन्याप्रमाणे हे प्रेम आहे. तर म्हणून या ठिकाणी हा श्लोक आहे की काम कृष्ण कर्मार्पणे क्रोध भक्ती दर्शते. जरी काम जरी असेल, जी काही इच्छा असेल तर भगवंत असेल प्रतीर्थ असली पाहिजे. काम स्वतः स्वार्थासाठी नाही पाहिजे. स्वार्थ आला की त्या ठिकाणी मग काय आहे, प्रेम नाही, काम आहे. पण स्वार्थ नसेल तर मग ते प्रेम आहे. अशा प्रकारे तर म्हणून उदाहरण भीष्म, प्रल्हाद, उद्धव, नारद याने पण भगवत प्रेमाची व्याख्या सांगितलेली आहे. आपल्या स्वार्थासाठी आपण काय कार्य करतो तर ते म्हणजे काम आहे, आणि भगवंताच्या प्रीत्यर्थ जे आपण कार्य करतो ते म्हणजे प्रेम आहे. तर तो हा एक श्लोक आहे. आत्मेंद्रिय प्रीती तारे बरे काम, कृष्णेंद्रिय प्रीती तारे प्रेम नाव. तर स्वतःच्या इच्छाला संतुष्ट करण्यासाठी तुम्ही जे काय कार्य करताय तर ते काम आहे, आणि भगवंताच्या इंद्रियाला संतुष्ट करण्यासाठी तुम्ही जे कार्य करता ते आहे प्रेम. तर ही प्रेम भक्तीची ही व्याख्या आहे. तर याचे मुख्य लक्षण होतं. दुसरं गौण लक्षण आहे. दुसरं एक आहे की हे भीष्मदेवासारखे महान भक्तांनी पण असे म्हटले की भगवत प्रेम म्हणजे इतर कोणत्याही व्यक्तीकरता असलेल्या तथाकथित प्रेमाचा संपूर्णपणे त्याग करणे होय. भीष्माचे असे मत आहे की प्रेम म्हणजे आपला सर्व स्नेह, दुसरी व्याख्या
प्रेम भक्तीची. आपला संपूर्ण स्नेह संपूर्णपणे एका व्यक्तीवर केंद्रित करून इतर कोणत्याही व्यक्तीशी असणारे सर्व संबंध संपुष्टात आणणे. प्रेम म्हणजे फक्त एकाच व्यक्तीवर आपलं प्रेम असलं पाहिजे, ते म्हणजे श्रीकृष्ण. जर श्रीकृष्णावर प्रेम नाही, बाकीच्या सर्व गोष्टीवर प्रेम ठेवलं, गाडी घोडा बंगला घर शेत पैसा याच्यावर, तर ते प्रेम नाही. संपूर्ण प्रेम फक्त भगवंतावर ठेवलं पाहिजे. मी जे काय करणार सर्व भगवंतावरती. शक्य आहे कलियुगामध्ये अशा परिस्थितीमध्ये? म्हणून प्रेम भक्ती किती कठीण मार्ग आहे. बरेच लोक म्हणतात की आम्हाला प्रेमाचं हे करायचंय, प्रेम भक्ती प्रदान करा, भावभक्ती हे करायचंय. पण फार अवघडच तर आहे हा. त्याच्यासाठी भरपूर साधना करावं लागेल, भरपूर मेहनत करावं लागेल, त्याच्यानंतरही प्राप्त होईल. आणि ते स्वतःहून प्रयत्न होणार नाही. गुरु कृष्ण भक्ताच्या संघामध्ये प्राप्त होईल ते त्यासाठी ज्या ज्या भक्ता संघ घेतला पाहिजे. म्हणून प्रेम हे आपला संपूर्ण एका व्यक्तीवर केंद्रित करून इतर कोणत्याही व्यक्तीशी असणारे सने संबंध संपुष्टात आणणे. संपुष्टात आणणे म्हणजे त्यावर त्याग करायचा त्यांचा सर्वांचा. फक्त भगवंतच पाहिजे, फक्त भगवंत. असे प्रेम भगवंतावर केंद्रित करता येते. या प्रेमाचे दोन प्रकार असतात: भावापासून उत्पन्न होणारे आणि प्रेम, आणि पुरुषोत्तम भगवंताच्या हेतू कृपेने उत्पन्न होणारे प्रेम. पहिला आहे दोन प्रकार, भावापासून उत्पन्न होणारे. तर अशा प्रकारे प्रेमाचे दोन प्रकार असतात. भावापासून जे प्रेम, जी भावभक्ती आहे त्यापासून उत्पन्न होणारे एक प्रेम आहे, आणि दुसऱ्या पुरुषोत्तम भगवंताच्या हेतुकी कृपाने प्राप्त होणारे प्रेम. जसं हे आपण पहिल्या याच्यामध्ये आपण पाहत होतो की, तर हे दोन प्रकारचे भावत्व पाहत होतो. वैद्य भावत्व नारद, आणि रागानंद भावत्व हे चंद्रकांती. आणि दुसरं होतं की हरे राती प्रसाद, भगवंताच्या शुद्ध कृपेमुळे होणारे प्रसाद. हे पाहतो की दोन प्रकारे उत्पन्न होते. पहिलं भावत्व, नारद म्हणून यावेळी भगवंताची भक्ती केली तर त्यांना ते प्राप्त झालं. जसं रागाने भावत्व, ते चंद्रकांतीने नृत्य केलं भगवंता प्रसन्नासाठी आणि तिला भावभक्ती प्राप्त झाली. आणि दुसरं आहे भगवंताच्या कृपेने हरेर अति प्रसादोत्तर. तर दोन प्रकारे हे जे आहे भावभक्ती प्राप्त होते. सर्वांना दिसतंय ना, ऐकायला येते ना सर्वांना? हरकत नाही ना? हो येतोय. आता परत पुढे दिलेलं आहे पुढच्या पॅरेग्राफ मध्ये. हे मुख्य लक्षण पाहिलं, भाव आहे साधनात्मा, भावभक्तीमुळे पूर्ण घनीभूत स्थिती होते. दुसरं आहे गौण लक्षण, सम्यक मस्त्रायणी स्वांतो. म्हणजे मूळ भक्तिरसाम सिंधू मधला हा श्लोक घेतलेला आहे, त्याचं विस्तार केलं. संपूर्ण सुकुमल हृदय, त्या आपलं संपूर्ण हृदय सुकुमल होतं भक्तीने. तर त्यावेळेस त्याचा अर्थ आहे ते मुख्य लक्षणचं ते आहे. आणि दुसरं आहे सम्यक संप्रदाय गौण लक्षण. ज्यावेळेस आपलं हृदय सुकुमल होतं तर त्यावेळेस आपल्याला भावभक्ती प्रेमभक्ती प्राप्त होते. ममत्व त्याच्यामध्ये दुसरं आहे गौण लक्षणामध्ये दोन प्रकार आहेत. ममत्व अति शयांकित, कृष्णावर अत्यंत ममकार. तर ज्यावेळेस हे प्राप्त होतं गौण लक्षणामध्ये भाव प्रेमभक्ती, कृष्णावर केवळ माझे कृष्णच आहेत, कृष्णाशिवाय माझं दुसरं कोणी नाही. माझी माता कृष्ण आहेत, पिता कृष्ण आहेत, बंधू कृष्ण आहेत, सर्व काही कृष्णच आहेत. कृष्ण माता, कृष्ण पिता, कृष्ण धन प्राण. तर अशा प्रकारे प्रेम भक्तीचं आहे मुख्य लक्षण. दुसरं आहे गौण लक्षणामध्ये, पहिला आहे संपूर्ण सुकुमार हृदय होता, आणि दुसरा आहे कृष्णावर अत्यंत आपण आसक्त असतो. तर हे पुढे आहे. तर आता प्रेम, भाव प्रेम आहे ज्या ठिकाणी, भाव आणि प्रेम दोन्ही एकत्र या ठिकाणी. भावभक्ती आपण चर्चा करत होतो, भगवंताबद्दल जे भाव प्रकट होतो नंतर प्रेम निर्माण होतो आपल्याच्याकडे. डायरेक्ट आपण प्रेमावर जंप मारू शकत नाही, कधी उडी मारू शकणार नाही. तर मग आता भाव आणि प्रेम याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. वाचू शकता, जे ऑनलाईन मध्ये उपस्थित आहे ते वाचू शकता. 162 पानावर भाव आणि प्रेम हा पॅरेग्राफ वाचायचा आहे. वाचू शकता माताजी, उज्ज्वला भक्ती माताजी, वाचा तुम्ही. हरे कृष्ण वाचतो. हे माताजी वाचतात, उज्ज्वला भक्ती माताजी वाचतात. येते माताजी. हेडफोन काढायला.
हरे कृष्णा. दंडवत प्रणाम सर्वांना. भावप्रेम. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनानुसार वैदिक शास्त्रातील भक्तिमय सेवेचे नियम पालन केल्यास भक्तांच्या अंतःकरणात भावप्रेमाचा निश्चित उदय होतो. श्रीमद भागवतातील 11.2.40 या श्लोकामध्ये वैदिक भक्तिमय सेवेतून भावप्रेम कसे प्रकट होते याविषयी असे म्हटले आहे. भक्त भक्तिमय सेवेच्या नियमाचे पालन करताना आपली स्वाभाविक कृष्ण भावना प्राप्त करतो. यामुळे त्यांचे हृदय मृदू होते व तो एका उन्मत्त व्यक्तीप्रमाणे कीर्तन आणि नृत्य करू लागतो. हरिनामाचे संकीर्तन करीत असताना तो कधी रडतो, कधी जोराजोराने संभाषण करतो, कधी गातो, तर कधी इतर कोणाचीही पर्वा न करता एका उन्मत्त माणसाप्रमाणे नृत्य करतो. पद्मपुराणात रागानुगा भक्तीतून उत्पन्न झालेल्या भावाद्वारे प्रेम कसे उत्पन्न होते याचे उदाहरण दिलेले आहे. चंद्रकांती नावाच्या एका प्रसिद्ध गौरवर्णीय युवतीने श्रीकृष्ण आपल्याला पती म्हणून प्राप्त व्हावेत यासाठी खडतर ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. तिने सतत त्यांच्या दिव्य रूपाचे ध्यान व त्यांच्या लीलाचे कीर्तन केले. तिने कृष्णविना अन्य कुणालाही पतिरूपात न स्वीकारण्याचा निर्णय केला होता. केवळ श्रीकृष्णच आपले पती व्हावेत अशी तिची दृढ इच्छा होती. हरे कृष्णा. हरी बोल. माईक बंद करा माताजी. आता उज्ज्वला भक्ती माताजी तुमचं माईक बंद करा. माईक आवाज येतो. हा, धन्यवाद. तर हे ह्या पॅराग्राफमध्ये सांगितले कशा प्रकारे प्रामाणिक आध्यात्मिक वैदिक शास्त्रातील भक्तिमय सेवेचे पालन केल्यास भक्ताच्या अंतःकरणात हा भावभक्ती निश्चितच उदय होईल. हे शक्य आहे. भावभक्ती पण प्राप्त होऊ शकते. नंतर पुढे पुढे चालून नंतर प्रेम भक्ती प्राप्त होऊ शकते. आणि प्रेम भक्ती प्राप्त केल्यानंतर तो व्यक्ती कशा प्रकारे त्याचं हृदय कोमल होतं, उन्माद हातीपर्यंत कीर्तन नृत्य करू लागतो आणि तो कधी रडतो, कधी हसतो, अशा प्रकारे सर्व होतात. तर म्हणून कोणाही प्रवाह करता का माणसाने नृत्य करतो, कधी लाज शरम येत नाही त्याला. कसं नृत्य करू, काय करू, भक्तीमध्ये पूर्णपणे मग्न असतो. तर हे 2 उदाहरण दिलेलं आहे. चंद्रकांती नावाचे एक प्रसिद्ध गौरवर्णीय युवती श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त भरपूर तपस्या केली त्यांनी श्रीकृष्ण पती व्हावेत म्हणून, आणि त्याला ती प्राप्त झाली. तर अशा प्रकारे हे प्रेम भक्तीचा उद्देश हेच आहे की कशा प्रकारे भगवंताचं दिव्य रूपाचं ध्यान, लीलाचे कीर्तन केले आणि अशा प्रकारे भगवंताची कृपा त्यांना प्राप्त झाली. तर आता पुढे आहे प्रेम भक्तीचे 9 स्तर आहेत प्रेम भक्तीचे. तर हे संपूर्ण भक्तरसा सिंधू जे आहे त्या संपूर्ण 9 स्तरामध्येच विभागलेलं आहे संपूर्ण. पुढचा करून भगवंताची आहे भाव प्रेम गुरुच्या किंवा भक्ताच्या कृपेने प्राप्त होतो. दुसरं आहे भगवंताची असाधारण कृपा आहे, त्यामुळे पण हे प्रेम भक्ती प्राप्त होऊ शकते. तर वाचू शकता तुम्ही कुठून? भगवंतांची असाधारण कृपा. ज्यावेळी एखादा भक्त प्रेम भावनेने युक्त होऊन श्रीकृष्णांच्या संगतीत राहतो, त्यावेळी आपण जाणून घेतले पाहिजे की भगवंताने आपल्या विलक्षण हेतुकी कृपेने मला हे पद अर्पण केलेले आहे. या असाधारण कृपेचे उदाहरण श्रीमद भागवतात 11:12-7 या श्लोकात आढळते. यामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, वृंदावनातील ब्रजगोपींनी माझ्या प्राप्तीसाठी वैदिक शास्त्रांचे अध्ययन केले नाही, कोणत्याही तीर्थाला भेट दिली नाही, कोणत्याही नियमांचे कठोरपणे पालन केले नाही किंवा कोणत्याही प्रकारची तपस्या केली नाही. केवळ माझ्या संगतीमुळे त्यांना भक्तिमय सेवेची परमावधी प्राप्त झालेली आहे. पुढचं पद्मपुराणातील चंद्रकांती आणि श्रीमद भागवतातील गोपींच्या असे प्रतीत होते की जो भक्त आपल्या वर्तमान स्थितीस महत्व न देता श्रीकृष्णांचे नित्य निरंतर चिंतन करतो व प्रेमभावाने त्यांच्या कीर्तीचे गायन करतो, तो भगवान श्रीकृष्णांच्या अति कृपेचे फळ म्हणून अनन्य प्रेम भक्तीची पूर्णावस्था प्राप्त करतो. श्रीमद भागवतात या सत्याची पुष्टी करताना असे म्हटले आहे, जर एखादा मनुष्य पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची उपासना, भजन आणि त्यांच्यावर प्रेम करीत असला तर त्याने आत्मसाक्षात्काराकरिता आवश्यक असलेल्या तपश्चर्या, व्रते व तत्सम
इतर सर्व विधी आधीच पूर्ण केलेले आहेत हे आपण जाणून घेतले पाहिजे. या उलट मनुष्याने सर्व प्रकारची तपे, व्रतवैकल्ये आणि योग साधना करून त्याच्या अंतःकरणात श्री हरीविषयी प्रेम विकसित होत नसेल तर त्याने आचरलेल्या या सर्व क्रिया म्हणजे केवळ कालापव्यय ठेवतो. एखाद्याला जर श्रीकृष्णांचे अंतर्बाह्य दर्शन होत असेल तर त्याने सर्व तपश्चर्या आणि व्रते पूर्ण केली आहेत असे समजले पाहिजे. तर या ठिकाणी वर्णन आहे कशा प्रकारे भगवंताची असाधारण कृपा आहे. ते म्हणजे एक तर आहे गोपींचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे कशा प्रकारे कुठली त्यांनी तपस्या केली नाही, पण केवळ वृंदावनातील गोपींनी माझ्या वैदिक शास्त्राचे अध्ययन केले नाही, कुठल्या कॉलेज शिक्षणामध्ये त्यांनी शिकले नाही, काय झालं नाही, कोणत्याच तीर्थाला त्यांनी गोपींनी भेट दिली नाही, पण भगवंताचं प्रेम जे आहे किंवा कठोर तपस्या पण केली नाही, तरी पण त्यांना भगवंताच्या कृपेमुळे काय झालं, त्यांना जे प्रेम जी भक्ती आहे त्यांना प्राप्त झाली. म्हणजे एक आहे भगवंताची असाधारण, भगवंताची इच्छा असेल अशा भक्ताला ते प्रदान करू शकतात. जसे चंद्रकांतीचं पण उदाहरण दिलेलं, चंद्रकांती जी नर्तकी होती तिला पण भगवंताने ही भावभक्ती प्रदान केली. तर म्हणून ज्यावेळेस भगवंत कृपा करतात तर असे कधी कधी बघतो की कधी कधी व्यक्ती शिक्षण घेतलेलं नाही, जास्त कमी शिक्षण असलेला पण तो मोठा अधिकारी बनतो. कधी कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची कृपा झाली तर म्हणतात ना ते कृपा प्राप्त होते, पण कधी ज्या शिकलेला माणूस पण ते कधी कधी प्राप्त होत नाही. म्हणजे आपल्या हातामध्ये प्रयत्न नाहीये, भगवंताची कृपा आहे, त्याने त्याला बुद्धी दिली, प्रकारे त्याला तो स्तर प्राप्त झाला. तर म्हणून या ठिकाणी भागवतात पण वर्णन आहे कशा प्रकारे एखादा माणूस पूर्ण भगवत उपासना भजन त्याच्या प्रेम करत असला तरी त्याच्या आत्मसात तपस्या वरते आधी पूर्ण केल्या आहेत. म्हणून भक्ती करत राहा तुम्ही. भक्ती हा प्रमुख अंग आहे. म्हणून ह्या पुस्तकाचं नाव पण भक्ती रस अमृत सिंधू. भक्ती महत्वपूर्ण आहे. भक्ती केल्याने आपोआप प्रेम आणि सर्व भाव सर्व काही प्राप्त होतील आपल्याला. मग भक्ती सोडून त्याच्या पाठीमागे लागायचे नाही आपण. म्हणून त्यासाठी पण अनेक प्रकारचे व्रतवय केले त्यांनी सर्व केले, पण भगवंताबद्दल प्रेमच प्राप्त झालं नाही तर त्याचा काही अर्थ नाही. म्हणून आपल्याला इस्कॉनमध्ये कधी व्रतवय केले जास्त तपस्या करण्यास सांगत नाहीत. आपण जे करतो 16 माळा जप, चारण्याचं पालन करतोय, एवढी सर्वात मोठी तपस्या, सकाळी उठतोय सर्वात मोठी तपस्या आहे. वेगळी तपस्या करायची गरज नाही. हे उपवास करा, ते उपवास करा, हे करा, ते करा, व्रत करायची काही गरज नाही. सर्वात महत्वपूर्ण आहे एकादशी करा, 16 माळा जप करा, चारण्याचं पालन करा, शास्त्राचं अध्ययन करा, सेवा करा, एवढंच पुरेसे आहे. तर म्हणून जर तपस्या केली प्रेम झालं तर त्याचा अर्थ नाही, एवढं सर्व वेळ वेळ व्यर्थ केला. पण भक्ती ज्यावेळेस करतो तर त्याने सर्व तपस्या पूर्ण केल्या. ते भक्ती केल्याने सर्व कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यान योग सर्व सर्व तपस्यातून तो पुढे गेलेला आहे. आणि भक्ती सर्वस्व श्रेष्ठ योग आहे. त्यासाठी भक्ताने केवळ भक्ती ही केली पाहिजे. आणि अशा प्रकारे भक्ती केल्याने सर्व काही प्राप्त होऊ शकते. जर भक्ती नाही केलं तर आपले जे प्रयत्न आहेत संपूर्ण सर्व काही निष्फळ होतील. म्हणून भक्त कधी पण यज्ञ, दान, तपस्या याच्या पाठीमागे लागत नाही. भक्तीमध्ये जास्त जोर, ज्याच्या जास्त श्रवण करतो, ज्याच्या कीर्तन करतो, ज्याच्या जप करतो, ह्या कार्यामध्ये लावतो, अशा प्रकारे जे इच्छित जे फळ आहे त्याला प्राप्त होते. तर पुढचा पॅराग्राफ आणखी भगवंताच्या असाधारण कृपेचे फळ म्हणून प्राप्त होणाऱ्या त्यांच्याविषयीच्या स्वाभाविक आकर्षणाचे 2 प्रकार असतात. तर भगवंताच्या श्रेष्ठत्वाविषयी प्रगाढ आदर असणारे आणि इतर कोणत्याही बाह्यकारी कारणाविना श्रीकृष्णाविषयी आपोआप उत्पन्न होणारे आकर्षण. 2 प्रकारचे हे आकर्षण आहे. महाराज पंचरामध्ये म्हटले आहे की भगवंताच्या श्रेष्ठाविषयी प्रगाढ आधारभूत कारणीभूत होऊन जर एखाद्याला मनात त्यांच्या अति स्नेह आणि स्थायी प्रेमीशी झाले तर अशा व्यक्तीला निश्चितच 4 प्रकारच्या वैष्णव मुक्तीच्या अवस्था लाभू शकतात. कुठल्या 4 प्रकारच्या वैष्णव मुक्ती? धर्मार्थ काम मोक्ष. वैष्णव मुक्तीच्या 4 अवस्था लाभू शकते. या मुक्तावस्था म्हणजे भगवंता समान रूप प्राप्त करणे ते नाही. सायुज्य, सालक, सारोष्टी आणि साष्टी ह्या गोष्टी. भगवंता समान रूप प्राप्त करतो, भगवंतासारखे ऐश्वर्य प्राप्त करतो, भगवंताच्या ग्रहलोकात निवास करतो आणि भगवंताचा नित्य संघ प्राप्त करतो. सालोक्य, साष्टी, सामिप्य
आणि सायुज्य. सालोक्य एक एक मुक्ती नाही त्याच्यामध्ये. कुठली मुक्ती नाही? हा, 5 प्रकारे मुक्तीचे आहेत, त्याच्यामध्ये एक मुक्ती तो प्राप्त करता येते. ह्या संपूर्ण 4 मुक्ती ज्या आहेत संपूर्णपणे वैष्णव आध्यात्मिक मुक्ती आहेत अशा प्रकारे. या होय, वैष्णव मुक्ती ही मायावाद्याच्या मुक्तीपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. कारण मायावादीची मुक्ती म्हणजे भगवंताच्या ब्रह्मतेजामध्ये विलीन होणे आहे. तर भक्त कधी पण भगवंतामध्ये विलीन होण्याची इच्छा करत नाही. भक्त कधी म्हणत नाही मला तुमच्यामध्ये विलीन व्हायचं आहे. पुत्र कधी म्हणत नाही पितामध्ये मला विलीन व्हायचं आहे. तर पुत्राला आनंद होतो पित्याची सेवा करण्यामध्ये. भक्तांना म्हणून त्याला हे आध्यात्मिक मुक्ती म्हणलेलं आहे, वैष्णव मुक्ती म्हणलेलं आहे. पण मायावादीची जी मुक्ती असते, मायावादी काय म्हणतात, आम्हाला लीन व्हायचं आहे भगवंतामध्ये. लीन झालं म्हणजे काही मेहनत करायची नाही, काम धंदा नाही करायची, सेवा करायचा प्रश्नच नाही त्याच्यामध्ये, आहे की नाही. तर बाहेर आले तर सेवा करावा लागतो. पण भक्त बाहेरच राहतो आणि भगवंताची सेवा करतो. मग त्याच्यामुळे अशा प्रकारे त्याला 4 प्रकारची मुक्तीचं फळ प्राप्त होतं. त्याला इच्छा करत नाही तो, तर हे संपूर्ण 4 प्रकारचे प्राप्त होतं. म्हणून नारद आपण म्हटलं की शुद्ध भक्तिमय सेवा म्हणजे कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या अपेक्षेने केलेली सेवा आहे. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मान्यवर्तम अनुकूलीन कृष्णानुशीलन भक्ती उत्तम. तर पूर्ण पहिल्या प्रस्तावनेपासून शेवटपर्यंत शुद्ध भक्तीबद्दलच भक्ती रसायन सुद्धा आपल्याला सांगते. एखादा भक्त जर श्रीकृष्णावर अव्यातपणे प्रेम करत असेल आणि आपले मन त्याच्या ठाई स्थिर ठेवत असेल तर त्याची भक्तिभावना श्रीकृष्णाचे लक्ष आकर्षित करून घेण्याचे एकमेव साधन करते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर भगवान श्रीकृष्णाच्या रूपावर निरंतर ध्यान करणारा भक्त शुद्ध वैष्णव भक्त समजला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या रूपावर निरंतर ध्यान करणारा, निरंतर म्हणजे किती, 1 तास 2 तास 24 तास. सवय मन कृष्ण पदार विदय वाचा ज्ञान वर्णन. तर हे अमरीश महाराजांचं उदाहरण आहे की अमरीश महाराजांनी कशा प्रकारे संपूर्ण आपलं ध्यान जे आहे भगवंतावर त्यांनी संपूर्णपणे लावलं होतं. भक्तिमय सेवाच्या निगम तत्वाचे काटेकोरपणे पालन करणारा भक्त भगवंताची क्रमशः आकारण कृपा प्राप्त करतो. त्यामुळे तो भगवंताच्या श्रेष्ठकडे दिव्य सौंदर्याकडे आणि रागानुगा भक्तिमय सेवेकडे आकर्षित होतो. अधिक स्पष्ट सांगायचे तर असे म्हणता येईल की भक्तिमय सेवेच्या नियमाचे पालन केल्यावर आपण भगवंताच्या दिव्य सौंदर्याचे पूर्ण आस्वादन करू शकतो. कोणत्याही परिस्थितीत असे श्रेष्ठ पदे केवळ भगवंताच्या असाधारण कृपेचे फळ म्हणूनच भक्तांना प्राप्त होत असतात. तर केवळ त्याला भक्ती करायची आहे. जर भक्ती केल्याने सर्व काही भगवंत भक्तीद्वारे आकर्षित होतात. अशा प्रकारे भक्ती भगवंताला आकर्षित करते. श्रीकृष्णाकर्षणी भक्ती जी आहे लक्षण आहे श्रीकृष्णाकर्षणी आहे. भगवंताला कोणी आकर्षित करू शकत नाही. यज्ञ दान तपस्या धन, पण भक्ती जी आहे भगवंताला आकर्षित करू शकते. आता या ठिकाणी वर्णन आहे की प्रेम भक्तीचे 9 स्तर आहेत. प्रेम भक्तीचे जसं 9विधा भक्ती आहे तसं प्रेम भक्तीचे 9 प्रकारचे स्तर आहेत. तर पहिला स्तर आहे 1 ते 4 आहे श्रद्धापासून अनर्थ. श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया आणि अनर्थ निवृत्ती. पहिल्यांदा विश्वास असतो की काहीतरी हृदयामध्ये विश्वास आहे. प्रत्येकाला श्रद्धा आहे, विश्वास आहे काहीतरी. आणि श्रद्धा आणि विश्वास आहे, ठीक आहे, मंदिर जायला पाहिजे. जायला गेल्यानंतर काय करतात, साधूचा संग करतात. नंतर काय करतात, भजन क्रिया. भक्त लोक सांगतात संघ झाल्यानंतर काय करा तुम्ही, नुसतं प्रसाद घ्यायला सांगत नाहीत, हातात माळ देतात, जप करा म्हणतात ते. भजन क्रिया आणि नाम जप केल्यामुळे काय होईल, अनर्थी निवृत्ती. हृदयातील अनर्थ आहेत हळूहळू नष्ट होतात. दर्शन घेऊन अनर्थ नष्ट होणार नाहीत. नाम जप ज्यावेळी करू त्यावेळेस हृदयातील अनर्थ नष्ट होते. पण प्रसाद खाऊन पण अनर्थ नष्ट होणार नाहीत. पण नाम जपाने अनर्थ चेतना शुद्ध होईल, पण हे हृदय शुद्ध होणार नाही. अशा प्रकारे तर म्हणून श्रद्धापासून अनर्थ निवृत्तीमध्ये 1 ते 4 आहेत. नंतर दुसरं आहे आत्म्याला माया मुक्त करण्याची विधी आहे. आत्मा मायेच्या ह्याच्या चक्रामध्ये पडलेला आहे, गुटफुटलेला आहे. आत्मा जो आहे मायेच्या बंधनामध्ये पडलेला आहे. मायेने त्याला पकडलेला आहे. मायाने त्याला पकडलं नाही, पण आपण मायाला पकडलेला आहे. माया म्हणजे काय, भगवंताची भक्ती सोडून आपण जे काय आहे ते संपूर्ण मायाच्या जगामध्ये. जर भगवंत त्या सगळ्यांना नाहीये तर संपूर्ण मायामध्ये जे नाही आहे त्याला आपण आहे म्हणतोय, ते संपूर्ण माया आहे. आपण म्हणजे शरीर नाही, आत्मा होता म्हणजे मी म्हणजे शरीर आहे, मी हा आहे, तो आहे, ते म्हणजे माया आहे. हे घर माझं आहे, माया आहे. हे मुंबई कुणाची आहे, महाराष्ट्राची आहे, किंवा माझी मुंबई आहे, संपूर्ण माया जगत आहे संपूर्ण. तर हे जे शारीरिक ज्या उपाधी आहेत शरीराचे बांधून ठेवलेल्या आहेत, तर ह्या निवृत्तीपासून ज्यावेळी निवृत्ती अनर्थ निवृत्ती होते तर ह्याला मुक्त करते संपूर्ण. श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया आणि अशा प्रकारे अनर्थ निवृत्ती म्हणजे शुद्ध काय होतो, मायेपासून मुक्त करण्याची हे 4 विधी आहेत.
पुढे आहे 5 ते 9. निष्ठापासून प्रेम. निष्ठापासून प्रेम आहे. अतो श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, रुची, आसक्ती, निष्ठा, भाव आणि प्रेम. बाकीचे हे जे 5 जे आहेत हे निष्ठापासून प्रेम आहेत. ते काय प्रदान करतात? केवळ सिद्धावस्थेत मिळणारे उच्च स्तर आहे संपूर्ण. त्याला सिद्धावस्था प्राप्त झाली, फक्त भगवंताची भक्ती करतो तो. सिद्धावस्था म्हणजे कुठल्या प्रकारचं? एक सिद्ध आहे, दुसरा आहे बद्ध. भक्तीशिवाय काहीच. एवढं जर उच्च स्तर आहे तर अशा प्रकारे तो मिळणारे उच्च स्तर आहेत. निष्ठापासून प्रेम, तरी पहिले 4 सोपे आहेत आनंद निवडीसाठी. तरी पूर्ण केल्यानंतर बाकीचे जे आहे 5 ते 9 आहेत निष्ठापासून प्रेम. सिद्धावस्थामध्ये हे प्राप्त होतात. पण बाकीचे 4 जे आहेत तर साधारण श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया हे निवृत्ती प्राप्त होतात. अशा प्रकारे. तर पहिला आहे आता श्रद्धा. यापासून भक्तीचा आरंभ होतो. श्रद्धा शब्द विश्वास कळे सदृढ निश्चय कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म करतोय. तर चैतन्य चरित्रामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात की श्रद्धा शब्दाचा काय अर्थ आहे? श्रद्धा म्हणजे काय आहे? श्रद्धा कुठलं नाव नाही, का श्रद्धा कुठली व्यक्ती नाही. तर मी कृष्ण भक्ती केल्याने मला सर्व काही प्राप्त होईल. त्यावेळेस मी कृष्णाचं नाव घेतो, कृष्ण ग्रंथाचं अध्ययन करतो, सर्व काही प्रसन्नासाठी करतो, मला सर्व काही प्राप्त होईल. म्हणून श्रीवास ठाकूरचे तुम्ही कथा ऐकल्या, श्रीवास संगम मायापूरपती चैतन्य महाप्रभूवरती 24 तास कीर्तन करायचे. ते ग्रस्त होते, मोठा परिवार होता त्यांचा. रोज कीर्तन करायचे संध्याकाळी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर कीर्तन करायचे. चैतन्य महाप्रभू विचारला, रे श्रीवास, तुझा मोठा परिवार आहे, तू माझ्या नेहमी कीर्तन करतो, तुझा व्यवहार कसा चालतो, घर परिवार कसं चालतो? तुम्हाला वाटलं की कसं चालतं तुम्हाला, की मला काम करावं होतं, सर्व करावं होतं. तर श्रीवास ठाकूर म्हणला, नाही, मी 1 2 3 टाळ्या वाजवतो. तर तुम्ही जर टाळ्या वाजवतो तुमच्या घरी येणार नाही सर्व. येईल का? नाही येणार. मेहनत करावं लागलं तुम्हाला जाऊन. पण श्रीवास ठाकूर तेवढी श्रद्धा होती त्याच्याबरोबर, त्याचा अनुकरण आपण करू शकत नाही. तो म्हणले की 3 टाळ्या वाजेपर्यंत मला जे पाहिजे ते मला प्राप्त होते. जर नाही मिळालं तर माझ्या कुटुंबासहित मी गळ्यामध्ये दगड मारेन आणि गंगेमध्ये आत्महत्या करेन मी. एवढी श्रद्धा होती. कारण चैतन्य महाप्रभू स्वतः त्याच्या घरामध्ये नृत्य करत होते, एवढा विश्वास होता. त्याचा मुलगा पण मरण पावला होता, तरी पण कीर्तन करत होते. आपल्यापैकी कोण आहे घरामध्ये मृत्यू पाहिला नृत्य करेल का? कोण? थोडा शब्द येणार नाही. श्रीवास ठाकूर नृत्य करत होते. एवढीच चैतन्य महाप्रभूवरती श्रद्धा होती, एवढी उच्च भक्त होते. श्रीवास ठाकूर हे सुद्धा नारद मुनी आहेत पंचतत्वामध्ये. तर यामुळे श्रद्धा फार महत्वपूर्ण आहे. यापासून भक्तीचा प्रारंभ होतो. श्रद्धा पाहिजे प्रत्येकाकडे. काहीतरी श्रद्धा आहे. कोणी घरावर ठेवलेला आहे, कोणी देशावर ठेवलेला आहे, कोणी आपल्या अंगरक्षकावर ठेवलेले श्रद्धा, सर्व ठेवलेले. ते लातूरच्या लोकांनी घरावर श्रद्धा ठेवली, भूकंप झाला आणि सर्ज झाले. आणि काही लोकांनी आपल्या अंगरक्षकावर ठेवले, अंगरक्षकावर त्याचा वध झाला आहे की. पण भगवंतावर जर श्रद्धा ठेवलं, भगवंत कधी तुम्हाला फसवणार नाही. खरी श्रद्धा म्हणजे भगवंतावर विश्वास ठेवणे, की कृष्ण भक्ती केल्याने सर्व काही मला प्राप्त होणार. ठीक आहे, पैसा रक्षण करणार आहे, घर रक्षण करणार आहे, परिवार करतील, मुलं करतील, ठीक आहे. पण खरं रक्षण करते कोण आहेत? भगवंत आहेत. साधू संग व शास्त्र सर्वांना श्रद्धा येते. श्रद्धा कशी प्राप्त करायची? कोणी म्हणले की माझ्याकडे श्रद्धाच नाही, कशी प्राप्त होते? साधूचा संघ व शास्त्र सर्वांना श्रद्धा येते. साधूचा संघ केलं पाहिजे. मला कोणी म्हणलं की मला भगवंत, बाकीच्या गोष्टीवर विश्वास आहे, भगवंतावर विश्वास नाही मला. कृष्ण भगवंत आहे, त्यांची भक्ती केली पाहिजे. त्यासाठी साधू संघ केलं पाहिजे. श्रद्धा कधी बाजारामध्ये विकत भेटणार नाही. उलट बाजारामध्ये जे काही साहित्य आहे तुम्हाला भगवंतापासून वेगळे कीर्ती तुम्हाला. भगवंत नाही, कशाला भक्ती करतो, हे करतो, ते करतो, आमची सेवा कर, आम्ही सर्व प्रदान करू. कर्म कर, मेहनत कर, पैसा कमाव, कर्माने अधिकार असते, कर्म हीच पूजा आहे, हेच शिकवते तुम्हाला लोक. कर्म केलं पाहिजे. भक्ती भीती काय करतो? म्हातारपण झाल्यावर केलं पाहिजे. पण या ठिकाणी म्हातारे जे लोक आहेत त्यांना विचारते, म्हातारी पाठीमध्ये बसलेले आहेत, भक्ती करणं किती अवघड आहे म्हणतात. अवघड आहे की नाही माझे? सोपं आहे? किती अवघड आहे? 70 75 80 85 झाले तर नाम येत नाही मुखातून. तसं मी माझ्या आईला भेटायला गेलो होतो, ती थोडं तिच्या बेड रेस्ट मध्ये. तिला म्हणतो की भगवंता तू नाव घे, येत नाही भगवंत. ती आई आई आहे म्हणते. अरे आई, तुझा बाबा सर्व कृष्णच आहे म्हणते, सर्व समोर आहे तुझ्या, नाव घे. त्याची प्रॅक्टिस पाहिजे जीवनभर, तर नेहमीच परत भगवंताचं स्मरण होईल. ते साधू गोष्ट नाही एवढं. तर अशा प्रकारे साधू संघामध्ये आणि शास्त्र सर्वांनी श्रद्धा येते. साधू संघ करतो, त्याच्यानंतर शास्त्र पण सर्व. साधू संघ करून
भागवत श्रवण केल्याने नष्टप्रायश भद्रेशु नित्य भागवत सेवया, तर हे केल्याने श्रद्धा आपल्याला प्राप्त होते. जर कुणाकडे नसेल तर दोन गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, साधूचा संग केला पाहिजे आणि श्रीमद भागवतचं श्रवण केलं पाहिजे आणि श्रद्धा. तर म्हणून चांगला भक्त बनायसाठी चांगल्या भक्ताचा आपल्याला संग करावा लागेल. जसं आपण संग करू तसं तुम्ही बना. वाईट लोकांचा संग केला वाईट बनाल, चांगल्या लोकांचा संग केला तर चांगला बना. तर विचार केला मला चांगला बनायचं का वाईट बनायचं आहे, भगवंताने स्वतंत्रता दिलेली आहे. तर दुसरा आहे साधू संग. तर साधूचे 28 गुण आहेत श्रीमद भागवतामधील 11वा स्कंद 11वा अध्याय 29 ते 31 मध्ये वर्णन केलेलं. आता याच्यामध्ये दिले का नाही माहित नाही, पण तर यामध्ये महत्वपूर्ण आहे काय आहे, 17वा गुण आहे मत शरणम. 17वा गुण मत शरणम याच्यामध्ये महत्वपूर्ण आहे. तर 11, 11, 29, 31 हे बहुतेक ह्याच्यामध्ये मी केलेलं नाही. अकरा अकरा 29. हम्म 29 ते 32 पर्यंत या ठिकाणी श्री भगवान उवाच कृपालू करतो दोह स्थितो सर्वदेहिनां सत्य रोजा सदात्मा सम सर्वोपकारक कामरते धीरनता मृदू सुचिर किंचन आणि हो नीत भूक शांतो स्थिर मच्छरो म्हणे अप्रमतो गंभीरात्मा धरती मासित प्रश्नो अमादि मानद कल्पो मैत्र कारुण्य कवी आज्ञानेव गुणान दोषान मदयादिष्टी स्वका धर्मा सजंत सर्वांनी. तर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे हे जे साधूचे गुण या ठिकाणी वर्णन आहे. तर ह्याच्या ठिकाणी बहुतेक पुढे वर्णन नाहीये. हा ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. साधूचे 28 गुण आहेत. साधूचे 28 गुण श्रीमद भागवत मध्ये. तो जो कृपाळू असतो, साधू जे आहे कृपाळू असतो संपूर्ण. भागवत मध्ये पण तुम्हाला भेटेल, भागवत वेगळे असेल सर्वांकडे. तर कृपाळू असतो, दुसऱ्याला कृपा करतो तो नेहमी. हा 11वा स्कंद भागवत मध्ये आहे, भगवद्गीतेमध्ये नाही. 11वा स्कंदामध्ये आहे. भगवद्गीतेमध्ये पण एका अध्यायामध्ये आहे, 13व्या अध्यायामध्ये. हा तरी भागवतामध्ये कृपाळू असतो, दुसऱ्याला कृपा करतो तो. दुसऱ्यावर कृपा करतो तो म्हणजे त्यांना भक्ती प्रदान करतो तो. कृपाळू हृदयामध्ये करुणता असते त्याच्यामध्ये, म्हणून त्याला कृपाळू म्हटलेलं आहे. दुसरं आहे आकरत दोह. तर काय होतो आकरत दोह म्हणजे काय तो, कधी त्याचं मिनिंग बघू आपण आकरत दोहचं. कमी करायचं का बंद? त्याने काही सेटअप केलेलं आहे तर काय कमी होत दिसत नाही मला. काय ते सेटअप केलंय बोर्ड मध्ये काय त्याच्यावर, नाही बंद करून परत चालू करावं लागेल. आता काही दिसत नाही जरा. हा डायरेक्ट केलेलं आहे. तू मेन स्विच बंद करून तुम्हाला पण थंड लागतंय का नाही ना? हा नाही बंद आहे तो, बंद आहे. तर ह्याचा अर्थ सांगतो तुम्हाला की कशा प्रकारे कृपाळू. कृपाळू म्हणजे दुसऱ्याचे कष्ट सहन करत नाही तो. बंद करा ना मेन शूज, समोरच बसा तिथं. हे काय हे नाही रिमोट कायच होत नाही आता ह्याच्यात वेळ कुठं घालणार. दुसऱ्याचे कष्ट सहन करत नाही तो.
तितिक्षव कारुणिका. सहनशील असतो तो, कष्ट सधिक सहन करत नाही. अक्रतोदोह. अक्रतोह काय? कधी दुसऱ्याला त्रास देत नाही. करपाळू आहे तो दुसऱ्याचे कष्ट सहन करत नाही कधी. दुसऱ्याचे परदुःख दुःखी असतो तो करपाळू म्हणजे. दुसऱ्याचं दुःख पाहून त्याला हृदयामध्ये दुःख होतं. परदुःख सुखी नाही होत कधी करपाळू. दुसरं आहे आकर्तदोह. दुसऱ्याला कधी पण कष्ट त्रास देत नाही तो. शरीराद्वारे, मनसाद्वारे, वाचाद्वारे कधी त्याला त्रास देत नाही. तिसरा आहे तितिक्षु. सहनशील असतो, सहन करतो स्वतःला, पण दुसऱ्याला त्रास देत नाही तो. चौथा आहे सत्यसार. सत्याच्या मार्गावरून चालतो तो. सत्यमेव जयते. चालेल पण वचन कधी मोडणार नाही, कधी खोटं बोलणार नाही तो. सत्याच्या मार्गावरून चालेल ते. जे काय सत्य सत्य समोर बोलेल. पाचवा आहे अनवद्यात्म. वैष्णवाचे संग करायचे आहे. तर वैष्णव कोण आहेत? त्यांच्याकडे हे 28 गुण आहेत. जरी गुण जरी दिसत नसेल तरी पण त्याचा संग केला पाहिजे. पण वैष्णवाच्या गुणाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर अनवद्यात्म, ईर्ष्या, जलन आदेशा मुक्त. ईर्ष्या, द्वेष कधी करत नाही किंवा जळत नाही त्यावर की अरे माझ्यापेक्षा त्याकडे चांगली गाडी आहे, चांगले कपडे आहेत, हे आहे, घर आहे. द्वेष करत त्याच्या कर्मानुसार त्याला प्राप्त झालेला आहे. ईर्ष्या कधी, द्वेष कधी करत नाही. सहावा आहे सम. समजता सभीच्या सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्न करतो तो. सर्वांच्या कल्याणासाठी नाही. सम म्हणजे ज्याची चेतना सुख आणि दुःखाने समान येते. सुख आणि दुःख आले तरी समान. जरी लॉटरी लागली हरे कृष्ण, काहीतरी नुकसान झालं तरी पण हरे कृष्ण. सुख समय दुखे मात्रा म्हणतात की मंत्रा स्पर्शास्त्र कोणते शीतोष्ण दुःख आगमान पाय नित्य ताण तिदिश भारत. मान अपमान दुःख सुख लाभ हानी शीत उष्ण त्यामध्ये सर समान असतो तो. सम म्हणजे तो आहे वैष्णव. सर्वोपकारक. तर सर्वोपकारक काय आहे? हमेशा सर्वांच्या कल्याणासाठी प्रयास करत राहतो, प्रयत्न करतो सर्वांच्या कल्याणासाठी. किडा मुंगी भक्त अभक्त सर्वांचा उद्धार कसा होईल त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि आठवा आहे कामेर हतधी. भौतिक इच्छापासून मुक्त असतो तो. त्यामध्ये कुठलीही इच्छा नसते, भौतिक इच्छा नसते. जे काही इच्छा असते संपूर्ण आध्यात्मिक इच्छा असते. केवळ कृष्णाच्या संतोषासाठी तो कार्य करतो. नंतर 9 आहे दांत. दांत म्हणजे दात म्हणजे दात हा बाहेर काढत नाही, तर तो जे आपले बाहेर इंद्रिय आहेत त्याचे नियंत्रित करतो. बाहेर इंद्रिय कुठले आहेत? कान, नाक, डोळा, जिव्हा, वो आहे मृदू. त्याची भाषा आहे जशी फार मृदू बोलतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे की आपलं जे बोलणं असलं पाहिजे मृदू असेल, कोमल असलं पाहिजे, कठोर नसलं पाहिजे. मृदू असेल. तिने बंद केलं, दरवाजा उघडा ठेवला की ठीक आहे, जाऊ द्या. तर मृदू असतो त्याचं बोलणं जे असतं फार मधुर असतं, गोड बोलतो तो अशा प्रकारे. आणि पुढे आहे 11वा आहे सुची. तो स्वच्छ राहतो तो नेहमी, बाहेरून पण आतून पण स्वच्छ असतो तो. 12वा आहे अकिंचन. त्याच्याकडे भौतिक धन नसतं, पण काय असतं त्याकडे? आध्यात्मिक धन त्याकडे असतं. आध्यात्मिक धन असतं. सुची म्हणजे सदा सुव्यवस्थित राहण्यावाला. चांगले धुतलेले कपडे घालतो, साफ सुथरा असतो. म्हणून आपल्याला पाहतो की नख वाढवलं नाही पाहिजे, दाढी नाही वाढवलं पाहिजे. हे नाही इस्कॉनमध्ये आपण स्वच्छ राहण्यासाठी त्यावेळेस आपण वैष्णव होतो. कोणी दाढी मिशा राखून असं किप्पी राखून कोण असं भारी त्याचे हे आहेत म्हणू शकत नाही. 12वा आहे अकिंचन. अधिकार की भावना रहित. अकिंचन म्हणजे धन नाही असं नाहीये, पण धन आहे त्याकडे, पण तो म्हणत नाही की हे सर्व माझं धन आहे. तर कोण आहे? भगवंताचं धन आहे तो म्हणतो तो अशा प्रकारे तो अकिंचन असतो. आमचे एक ब्रह्मचारी पण अकिंचन कृष्ण प्रभू.
महाराज नाव आहे. 13वा आहे अनिह. सांसारिक गतिविधीपासून मुक्त असतो तो. संसारिक भावाचा संग करणे, त्याच चर्चा करताना दिवसभर ग्रामीण जीवनामध्ये त्यापासून तो मुक्त असतो आणि असतो. आणि मितभूक 14 आहे. मितभूक संयम, नियमित रूपाने भोजन करणारा, प्रसाद खाणार, केवळ प्रसादच खात होतो, बाकीच काही खात नाही तो, केवळ प्रसाद खातो. जसं चातक पक्षी आहे, आकाशातून जे पाणी पडतं तो स्वीकारतो, बाकीच स्वीकार नाही. भक्त जो आहे कुठेतरी गेला, मितभूक म्हणजे फक्त प्रसाद खातो आणि संयमित होतं जीवन आपलं, नियंत्रित करतो आपल्या इंद्रियाला. प्रत्येकाला वैष्णव बनायला असेल तर हे सर्व पालन करावं लागणार. 15वा आहे शांत राहतो तो नेहमी. 15वा आहे शांत असतो तो, मनाला नियंत्रित करणारा. नंतर 16वा आहे स्थिर असतो तो, आपल्या कर्तव्यामध्ये स्थिर असतो तो, कधी विचलित होत नाही. 17वा आहे मत शरणम, प्रमुख भगवंताची शरण घेतो म्हणजे तो भक्ती करतो. तर या संपूर्ण 64 अंगामध्ये मत शरणम म्हणजे भगवंताची शरण घेतली हा प्रमुख अंग आहे. 18वा आहे तो मुनी आहे. मुनी म्हणजे तो काय करतो, विचारशील असतो तो, नेहमी विचार करतो की मी कशी कृष्ण भक्ती केली पाहिजे, कसं वाढलं पाहिजे, भक्ता संग केला पाहिजे, विचार. भौतिक कार्यासाठी विचार नाही, आध्यात्मिक कार्यासाठी तो विचारशील असतो. नंतर 19वा आहे अप्रमत्त, सतर्क आणि संयम. प्रत्येक तीक्ष्ण दक्ष असतो तो, प्रत्येक गोष्ट करताना तो विचार करतो आणि काय करतो, तो सतर्क असतो आणि तो संयमी असतो, संयमी जीवन. 20वा आहे गंभीर आत्मा. गंभीर आत्मा आहे 20वा. थोडं गंभीर असतो कार्यामध्ये. नंतर 21वा आहे धरतीमान. धरतीमान कष्टदायी परिस्थितीमध्ये कधी पण किती जरी जीवनात संकट आले तरी तो कधी कमजोर होत नाही, कधी कमजोर होत नाही, दुःखी होत नाही तो. असं नाही की जीवनामध्ये आनंद झाला तर सुखी होईल आणि दुःख आलं तर दुःखी होईल, नाही. सुख आलं दुःख आलं तरी तो समान असतो. हे वैष्णवाचा 21वा गुण आहे. 22वा आहे जित षड गुण. जित षड गुण विजयी होणारा. जित म्हणजे विजयी होणारा, विजय असतो ते नेहमी. आणि षडगुण म्हणजे 6 भौतिक गुण आहेत. काय आहेत भौतिक गुण? भूक, तहान, विलाप, भ्रम, वृद्धावस्था आणि मृत्यू. हे त्याच्यापासून तो कधी विलाप करत नाही. भौतिक गुण 6 भौतिक गुण आहेत. अर्थ भूक, तहान, विलाप करत नाही, भ्रम, वृद्धावस्था आणि मृत्यूपासून तो मुक्त असतो. ह्याला विजय प्राप्त केलेला आहे ह्याच्यावर, तर तो म्हणजे वैष्णव. 23वा आहे अमानी. अमानी मान सन्मानाची पेक्षा की विना. अमानीनं मान देणे कीर्तने स्वयं. मानाची अपेक्षा करत नाही, जो मान सन्मानाची अपेक्षा करतो तो वैष्णव नाही. आपण आहोत का वैष्णव? प्रयत्न करतो आपण. अमानीनं मान देणे कीर्तने स्वयं, तर वैष्णव बनायचे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला हे जे भक्तिरत्न सिंधू आहे, शुद्ध भक्ती कशी करायची आणि वैष्णव कसं बनायचं आपल्याला शिकवत आहे. 23वा आहे जर बाहेरच्या व्यक्तीला जाऊन भक्तिरत्न सिंधू वितरण केला, तुम्ही त्याला सांगितलं की वैष्णव तुला बनवलं, विचारच करणार नाही, अशा प्रकारे समजणार नाही त्याला काही. जो साधना भक्तीमध्ये आहे तोच समजू शकतो. 24वा आहे मानदा. मान सन्मानाची अपेक्षा करत नाही. अमानेनं मान देणं, मान सन्मानाची अपेक्षा करत नाही. मान सन्मानाची अपेक्षा विना दुसऱ्याला आदर देतो तो, स्वतः मान सन्मानाची अपेक्षा करत नाही. आणि 25वा आहे कल्य. कल्य म्हणजे दुसऱ्या जीवाला कृष्ण प्रदान करतो, दुसऱ्या जीवाला कृष्णाच्या सेवेमध्ये तो लावतो, तो म्हणजे कल्य. जे काही प्रश्न भगवंताबद्दल तो विसरलेला आहे, कृष्ण मी कृष्णाचा दास आहे, कृष्णाची भक्ती मला केली पाहिजे, तो विसरलेला आहे, तो त्याला स्मरण करत होतो, तो म्हणजे कल्य. वैष्णव म्हणजे दुसऱ्याला प्रचार करतो तो. 26वा आहे मैत्र. कधीही दुसऱ्याला धोका देत नाही, त्याचा तो खरा मित्र असतो. कधी कोणाला धोका देत नाही तो.
आणि 27वा आहे कारुणिका. प्रत्येकाच्या ह्या जीवाला भगवंताकडे मी कसं घेऊन येऊ. आणि 28वा आहे तो काय असतो, कवी पूर्ण ज्ञानी असतो, पूर्ण त्याला शास्त्राचं ज्ञान झालेलं आहे. अशा प्रकारे हे वैष्णवाचे 28 गुण आहेत. ते 28 गुण आले त्याच्यानंतर हे या ठिकाणी वर्णन हे केलेलं आहे. तर आता त्याच्या अगोदर एक पाहून आपण की वैष्णवाबद्दल आपण चर्चा केली, वैष्णवाच्या गुणाबद्दल. तर आता शुद्ध भक्ताचा संग करायचा आहे. तर शुद्ध भक्ताचे आपण गुण पाहिले, काय काय क्वालिटीचे आहे त्याचे. जर गरम होतं परत चालू करावं लागेल तुम्हाला. गरम झालं परत चालू करावं ऑन करावं लागेल आणि सेट करावं लागेल 22-25 वर. तर शुद्ध भक्ताच्या संघाबद्दल कोण आहे ऑनलाईन मध्ये वाचायची इच्छा आहे त्यांचा? विष्णुप्रेम प्राप्त करण्याच्या अनेक हा, मी वाचू प्रभू. नावाचा विष्णुप्रेम प्राप्त कृष्ण प्रेम करण्याच्या प्राप्त करण्याच्या अनेक प्रक्रिया हा, प्रभूजी, इकडे आतापर्यंत माताजी स्पष्ट वाचतायत. करण्यात आल्या आहेत. हरे कृष्ण. विष्णुप्रेम प्राप्त करण्याच्या अनेक प्रक्रिया स्पष्ट करण्यात आल्या आहेत. पण तरीही कृष्णप्रेमाची देह अवस्था प्राप्त करण्याच्या सर्वोत्तम गीतेचे स्पष्टीकरण आता श्री रूप गोस्वामी करीत आहेत. प्रेम भक्तीचा हा प्रारंभ हा श्रद्धेने होत असतो. भक्तांचे अनेक संघ आणि समाज आहेत आणि अर्थात श्रद्धावान मनुष्यानेही अशा समाजामध्ये शुद्ध भक्ताचा संघ घेण्यास प्रारंभ केला तर तो शुद्ध भक्तिमय सेवेत अतिशय त्वरेने प्रगती करू शकतो. शुद्ध भक्ताचा प्रभाव असा असतो की अल्पशा अशा भक्तांचा संघ घेतल्यास त्याला भगवद्गीता आणि श्रीमद भागवत यांच्यासारख्या प्रमाणभूत शास्त्रातून भगवंताविषयी श्रवण करायचा भाग मिळतो. अशा प्रकारे सर्वांच्या हृदयात स्थित असलेल्या भगवंतांच्या कृपेने मनुष्य अशा प्रामाणिक शास्त्रांतील वर्णनांवर हळूहळू आपली श्रद्धा विकसित करतो. शुद्ध भक्तांचा संघ करण्याची प्रथम अवस्था. दुसऱ्या अवस्थेत अधिक प्रज्वल आणि परिपक्व झालेला तो भक्त आपोआपच भक्तीने सेवेच्या नियमांच्या एका शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली पालन करण्याचे मान्य करतो व त्या भक्ताला आपला आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारतो. या पुढच्या अवस्थेत आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो भक्त वैदिक भक्तिमय सेवेच्या प्रक्रियेचे पालन करतो आणि अशा क्रियांचा परिणाम म्हणून तो सर्व प्रकारच्या अनर्थांपासून मुक्त होतो. अनर्थापासून निवृत्त झाल्यानंतर त्याची श्रद्धा स्थिर होते आणि त्याच्यामध्ये भक्तिमय सेवेचा दिव्य रुची उत्पन्न होते. त्यानंतर त्याच्या काही भाव आणि शेवटच्या स्थितीत शुद्ध कृष्णप्रेम विकसित होते. शुद्ध भगवतप्रेम विकसित होण्याच्या या विविध अवस्था आहेत. बस एवढंच केलं. तर हे वैष्णवाचे गुण पाहिले. तर हे शुद्ध भक्ताचा संघ, साधू श्रद्धा सदा साधू संघ भजन क्रिया. तर आता तिसरं आहे भजन क्रिया. तुम्ही साधू बघितला की साधू कोण आहेत, त्याचे गुण काय आहेत. जरी तुम्हाला त्या साधूकडे गुण नसतील असतील, एकच गुण दिसेल, तुम्ही स्वतःवा त्याने भगवंताची शरणागती घेतलेली. म्हणून प्रत्येकाला तपासायची गरज नाही की तुमच्याकडे हे आहे का, तो आहे का, 28 गुण आहेत का, तरच मी त्याचा स्वीकारतो. चेक करायची गरज नाही. त्यांनी भगवंताची शरणागती घेतलेल्या सर्वात महत्वपूर्ण ते गुण आहे. जरी बाकीचे गुण असतील पण तो भक्तच बनलेला नाही तर काय करणार तुम्ही त्यासाठी. महत्वपूर्ण शरण आहे, तो भगवंताची भक्ती करतोय, ते सर्वात श्रेष्ठ गुण आहे. म्हणून आता पुढचा आहे भजन क्रिया. काय भजन क्रिया? त्याच्या भजन क्रियामध्ये 2 प्रकार आहेत की निष्ठिता आणि दुसरा आहे अनिष्ठिता. तर निष्ठिता म्हणजे नैष्ठिकतेने भजन करतो, कुठल्या प्रकारचा त्याच्यामध्ये हे पाळत नाही. अनिष्ठितामध्ये त्याच्यामध्ये 6 प्रकार आहेत. निष्ठेने पूर्ण विश्वासाने भजन करतो आणि दुसरा आहे पूर्ण निष्ठा नाहीये असं करायचं. त्यामध्ये 6 प्रकार आहेत अशा प्रकारे अनिष्ठिता. तर 6 प्रकारामध्ये एक आहे उत्साह. सुरुवातीला उत्साह असतो त्याचा. वैष्णवच आहे, तो काय करतोय, भजन क्रिया करतोय. आता भजन श्रद्धा आहे, साधू संगतीने केला तर साधूने त्यांना सांगितलं भजन क्रिया करायचा, नाम जप करायचा. तर नाम जपामध्ये 2 प्रकार आहेत. निष्ठितेने नियमित रूपाने करतो आणि अनिष्ठित रूपाने, नियमित रूपाने नाही करत अशा प्रकारे. तर तो सुरुवातीला उत्साही असतो, नंतर त्याचा उत्साह कमी होतो. सुरुवातीला लोक येतात उत्साहाने 4 माळा 8 माळा लोक करतात, नंतर कमी कमी उत्साह होतो. हे अनिष्ठित आहे. दुसरा आहे घन तरलता, दृढ आणि अदृढ. घन तरलता म्हणजे दृढ आणि विश्वास असतो, कधी अविश्वास पण असतो. अरे मी करतोय बरोबर आहे का नाही, काय आहे अशा प्रकारे. तर मी केलो आणि कृष्ण नसतील तर काय होईल, मला भगवत धामच नाही तर काय करणार.
प्रभुपादाला एकदा प्रश्न विचारले, प्रभुपाद तुम्ही सर्व सांगताय की भगवंत आहेत, गोलोक वृंदावन आहे, सर्व काय आहे, तुम्ही भक्ती करा त्या ठिकाणी तुम्ही जाल, आणि आम्हाला समजलं की तिथे गेल्यानंतर कृष्णच नाहीयेत. आम्ही काय करायचं? एवढी मेहनत आमची वाया गेली, एवढी मेहनत, तपस्या, सकाळी उठणे, शास्त्राचं अध्ययन करणे, भक्तिशास्त्री, भक्ती हे सर्व केलं संपूर्ण, हे केला ते केला सर्व. प्रभुपाद म्हणले, ठीक आहे, जर कृष्ण नसतील तुमचा त्यामध्ये तोटा काय झाला त्याच्यामध्ये? तुम्ही सकाळी लवकर उठला, भगवंताचे चांगले कपडे स्वच्छ घालून नृत्य केला, कीर्तन केला, जप केला, चांगला सात्विक भोजन प्रसाद खाल्ला तुम्ही, भगवंतासमोर नृत्य केला, सर्व काही आनंद आनंद जीवन आहे ना संपूर्ण. आणि प्रभुपाद म्हणले त्याच्यानंतर म्हणले, जर कृष्ण असतील आणि तुम्ही जर केलं नाही तर काय होईल त्या ठिकाणी? म्हणून भक्तामध्ये जीवनामध्ये कधी संशय निर्माण करत नाही भक्त कधी. मी भक्ती करतोय, मला कृष्णाची प्राप्ती अवश्य प्राप्त होणार, अवश्य रक्षेबे कृष्ण. भक्ताचा पूर्ण विश्वास असतो. याला शुद्धवृत्ती म्हणलेला आहे. पण तो जो घन तरल जो आहे तो दृढ आणि अदृढ असतो. कधी विश्वास असतो, कधी अदृढ विश्वास असतो. एवढे विकल्प, संकल्पाने संशय, कधी संकल्प करतो आणि संशय पण असतो. तरी अनिष्टिताचे 6 प्रकार आहेत संपूर्ण. हे मूळ भक्तराजा सिंधूमधून घेतलेल्या श्लोकामधून. चौथा आहे विषय संग्रह. इंद्रिय विषयाप्रती संग्राम करतो तो. इंद्रिय विषय जे आहेत, चांगलं पाहायचं आहे, ऐकायचं आहे, खायचं आहे, जे काही चांगला स्पर्श करायचा आहे, इंद्रिय विषयाप्रती काय करतो तो? संग्राम करतो. इंद्रिय म्हणतात ते मला पाहिजे, पण तुम्हाला नाही पाहिजे. इंद्रिय म्हणतात मला हे पाहिजे, ते म्हणतात मला नाही, हे मला नाही करायचं. कठोर संघर्ष असतो. मनसष्ट आणि इंद्रिय आणि प्रकृती आणि कर्षती, तो संघर्ष करतो. विषय संग्रह, संग्राम म्हटलं पाहिजे, या ठिकाणी संग्रह केलेला आहे. नियम पालनामध्ये समर्थ नाही तो. त्या नियम पालन करणे हे त्यामध्ये तो समर्थ नाहीये, तर हे अनिष्टता प्रकारे. तरंग रंगिणी, विषय तरंगामध्ये वाहून जातो. हरभऱ्याचं झाड जर लावलं, मोठा जर हे वारा आला किंवा तर लगेच वाहून जाईल त्याच प्रकारे, कारण त्याची मुळं खाली जमिनीमध्ये रुतलेली नाहीत. त्याच्या प्रकारे अनिष्टता भक्ती आहे, पूर्णपणे धड नाही भक्तीमध्ये. कृष्ण भक्ती मिळाल्यावर सर्व काही प्राप्त होणार आहे मला. त्याला वाटतं बस असंच करायचं म्हणून करतो. पण त्यावेळेस विषय तरंग ज्यावेळेस येतात, पाहण्याचे विषय येतात, ऐकण्याचे विषय येतात, खाण्याचे विषय येतात, तर त्या तरंगामध्ये कोण भौतिकवादी व्यक्ती आले, अरे तू हे काय करतो, अरे कृष्ण चल, गेला तिकडं, आहे की नाही, इकडं आला इकडं, तिकडे गेला तिकडं, अशा प्रकारे आहे ना. काय म्हणतात की तिकडे गेला तो त्याचा, तो तिकडे गेला त्याचा, अशा प्रकारे. तर त्या प्रकारचा तरंग विषय तरंगामध्ये वाहून जातो. तर हे अनिष्टिताचे 6 प्रकार आहे भजन क्रियेमध्ये. तर निष्ठिता श्रेष्ठ आहे, पण अनिष्टितामध्ये हे असू शकते. चौथा आहे अनर्थ निवृत्ती. 5 प्रकारचे अनर्थ आहेत. 5 प्रकारचे अनर्थ आहेत. आपण तर पाहिले की 6 प्रकारचे काळा, क्रोध, लोभ, मत्सर आहेत, पण या ठिकाणी अनर्थ निवृत्ती आहेत. तर या ठिकाणी 5 प्रकारचे अनर्थ सांगितले. बाबा कुठला आहे? एक आहे दुष्कृत, पापमय विचार कार्य. हे पण एक अनर्थच आहे. विचार करायचा आहे, आणि माणूस कार्य काय करतो? पहिले विचार करतो, ध्यायतो विश्वा पुंसा संघ सोपजाय येते. ध्यान करतो त्या विषयाचं, मला हे करायचं आहे, करायचं आहे, ध्यान चिंतन करतो, त्याच्यानंतर तो कार्य करतो. ते पाप दोन्ही कार्य. म्हणून विचार करणे पण पाप आहे आणि कार्य करणे पण दोन्ही पाप आहे. एक स्थूल आहे, सूक्ष्म आहे. पण पाप पण काय आहे? कधी कधी सूक्ष्म पण पाप असू शकते. कधी भक्ताचा अपराध आपण सूक्ष्म भावना करू शकतो, की अरे हा असं मनामध्ये विचार करतोय, बोलत नाही मी, बोलण्यानं स्थूल झालाय, पण मनामध्ये विचार करणे एवढं म्हणजे कठीण हे आहे या ठिकाणी. म्हणून रूप गोस्वामी आपल्याला फार चांगला वैष्णव बनवण्यासाठी आपल्याला मदत करतात या ठिकाणी. पापमय विचार कार्य. दुसरं आहे, ह्यामुळे 5 संकट येतात. आणि त्यामुळे पापमय विचार केल्याने 5 प्रकारचे संकट येतात जीवनामध्ये. विचार केल्याने फक्त आणि कार्य केल्याने पण. पहिला आहे अविद्या, अज्ञाने म्हणतो आपण. जी काही विद्या जी आहे, स्वतःला शाश्वत समजणे. जे काही अशाश्वत आहे त्याला आपण शाश्वत समजतो. शरीर कसं आहे? अशाश्वत आहे की शाश्वत आहे? आपलं नशवान आहे ना, नाश होणार आहे संपूर्ण, काही राहणार नाही पाठीमागे. आत्मा शाश्वत आहे, शरीर नाशवान आहे. नाही, मी राहणारच, पहिला होतो, आता पण आहे, पुढच्या वेळी ते राहील. अशा स्वतःला शाश्वत समज होतो. 5 संकटे कशामुळे? पाप विचार केल्यामुळे. मी घर बांधलेलं आहे, पैसा माझा आहे, मी त्याच्यामध्ये राहणार. पहिलं पण असंच लोक म्हणत होते भरपूर, दंड थोपटले, राहिले, निघून गेले सर्व. आपण पाहिलेले ते म्हणजे ते राहिले नाही, पण मी राहणार या ठिकाणी. अधिकारांना सांगतो मी, अशा स्वतःला शाश्वत समजणे ही अविद्या आहे, अज्ञान आहे.
अस्मिता स्वतःला स्थूल सूक्ष्म शरीर समजणे, स्वतःला स्थूल सूक्ष्म शरीर समजणे, अस्मिता आहे का स्थूल किंवा सूक्ष्म शरीर स्वतःला समजणे. आपण शरीर नसून कोण आहोत? आपण आत्मा आहोत. स्थूल किंवा हे नाही आपण, शरीर नसून आपण आत्मा आहोत. स्वतः म्हणतो की मी म्हणजे शरीर आहे आणि ह्या सर्वांचं कार्य काय? मीच भोग घेतो. अशा प्रकारे. नंतर राग, विषय वस्तूवर आसक्ती. राग म्हणजे क्रोध किंवा गाण्याचा राग नाहीये, तर विषय वस्तूवर आसक्ती तो म्हणजे राग आहे. जसं राग भक्तीवर आपण चर्चा करत होतो. राग म्हणजे विषय वस्तूवर आसक्ती आहे. कुठला विषय आहे, वस्तू आहे, त्यात एवढी आसक्ती आहे की त्याला वाटतं की ह्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. या व्यक्तीशिवाय किंवा या टीव्ही शिवाय, या घराशिवाय, या गाडीशिवाय तशी मी जगू शकत नाही. ह्या मोबाईल शिवाय सर्वात मोठी आसक्ती. एक दिवस मोबाईल काढून ठेवा तुम्ही घरी किंवा कोणाला देऊन टाका, हरवला तर किती बेचैन होतो माणूस. त्यावेळेस समजा आपण किती आसक्ती आहे अशा प्रकारे. आसक्ती फार मोठी आहे. विषय वस्तूवर आसक्त नाही राहिलं पाहिजे. द्वेष, भोगाच्या विरोधावर क्रोध, भोगाच्या विरोधावर क्रोध, द्वेष. द्वेष काय होतो आपल्याला? की मला भोगायची इच्छा आहे, पण जर भोग घेण्यामध्ये जर कोण आपल्याला अडथळा निर्माण केला, बाधा आले तर द्वेष निर्माण होतो. अशा प्रकारे मला मनासारखं ते भेटलं नाही, आपण द्वेष करतो. म्हणजे त्या दृष्टीने भोगाच्या विरोधावर क्रोध करतो आपण. म्हणजे द्वेषाचं उदाहरण दिलेलं आहे. भोग करायचा आहे म्हणजे, पण भोग घेण्यामध्ये काहीतरी अडचण आली तर क्रोध येतो लगेच. मला भोग घ्यायचा आहे, खायचं आहे मला, किंवा मी प्लेट घेऊन जवळ आलेलो आहे पण मला ती वस्तू मिळाली नाही, तर लगेच क्रोध येतो मला. अशी वस्तू, प्रसादाची गोष्ट वेगळी आहे, पण बाकीच्या त्याच्यामध्ये. आणि ही आहे, हे पाचवा आहे, 3, 4 शेवट. अभिनिवेश, शरीर नाश झाले तरी जीवात्मा नाश झाला असे समजणे. शरीर नाश झाले की जीवात्मा नाश झाला असे समजणे. अभिनिवेश, तर शरीर नाश होतं, आत्मा शाश्वत आहे, आत्म्याचा नाश होत नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सुरुवातीला सांगितलं, तू शरीर नाहीस, आत्मा आहेस. सर्वांचा नाश होणार आहे, पण आत्म्याचा नाश होणार नाही. 1 BHK मधून 4 BHK मध्ये जाणार आहे त्यानंतर. म्हणून विलाप करायची आवश्यकता. पण याचा अर्थ असं नाही की उद्यापासून मारायला चालू करायचं खटखट खटखट, हे की नाही? तो पण नाही. ते भगवंताच्या आदेशानुसार करत होते, भगवान सांगत होते अशा प्रकारे. तर हे अनर्थ निवृत्ती 5 प्रकारचे अनर्थ, त्याच्यामध्ये हे 5 हे आहेत. आणि दुष्कृत, त्यामधून 5 प्रकारचे संकट येतात. 5 प्रकार विस्तारितपणे हे केलेलं आहे ठिकाणी. तर सुकृत, पहिला होता दुष्कृत आणि दुसरा आहे सुकृत. भक्ती करून स्वर्ग सुखाची इच्छा करणे, भक्ती करून स्वर्ग सुखाची इच्छा करणे. तर हे पण काय आहे? एक प्रकारचा अनर्थच. काय केलं? दुष्कृत होतं, तर आता हे सुकृत आहे, पापमा विचार करणे. ते 5 प्रकारचे अनर्थ आहेत. तर पहिला होता दुष्कृत होता, आता हे सुकृत आहे. तर आणि पुढे आणखी 3 आहेत. आणखी सुकृत आहे, भक्ती करून स्वर्ग सुखाची इच्छा करणे. तर हे प्रकारचा काय आहे? हे प्रकारचा अनर्थच आहे. 5 दुष्कृत्यामध्ये विचार करूया, 5 संकट येतात. तर 5 संकटामध्ये हे आहे, 5 प्रकार केले. आणि अनर्थ निवृत्तीमध्ये 5 प्रकारचे अनर्थ आहेत. दुष्कृत, दुसरा आहे सुकृत. भक्ती करून स्वर्ग सुखाची इच्छा करणे, हा पर एक अनर्थ आहे की मी भक्ती करेन आणि मी काय करेन? स्वर्ग सुखाची, स्वर्गामध्ये जाईल. भक्ती केल्याने तो भगवंताच्या धामामध्ये जाईल अशा प्रकारे, पण स्वर्गाच्या पुढे जाईल तो. पण हे पण काय आहे? एक प्रकारचा अनर्थच आहे. अशा प्रकारे इच्छा नाही केली पाहिजे. त्याच्यामध्ये दुसरा आहे धान अपराध. तिसरा, तो काय करतो? एक अनर्थ आहे 5 प्रकारच्या अनर्थामध्ये. पहिलं दुष्कृत, दुसरं सुकृत्य, नंतर तिसरा आहे धान अपराध आणि बत्ती सेवा अपराध. जसं माताजी म्हणतो बत्ती सेवा अपराध आहेत. तर हे पण काय आहे? एक अनर्थ आहे. नंतर चौथा आहे भक्त्योत्थ. काय आहे भक्त्योत्थ? आदृढ भक्तीमुळे भुक्ती मुक्तीसाठी वाहून जाणे. भुक्ती मुक्ती सिद्धिकामी सकल अशा कृष्ण भक्त निष्काम सदैव शांत. तर भुक्ती मुक्तीच्या पाठीमागे लागणारा नेहमी अशांतच राहील, पण कृष्ण भक्त निष्काम आहे, कुठल्या प्रकारची इच्छा नाही त्याला, मिळालं नाही त्यामुळे संतुष्ट आहे. तो सदैव शांत असतो. शांत का असतो? भक्त कुठलीची अपेक्षा करत नाही. खिचडी मिळाली तयार, काही मिळाले काही नाही. कधी खिचडी मिळेल, कधी पंचपक्वान्न मिळतील, कधी काही भेटणार नाही. तो शांत असतो. तर
अदृढ भक्तीमुळे भक्तिमुक्तीसाठी वाहून जातो. भक्ती तर विश्वास पूर्ण नाही, दृढ नाहीये, तर तो वाहून जातो. अशा प्रकारे हे 4 आहेत. आणि पुढचं आहे 5वं, अन्य अनर्थ लय. अनेक अनर्थ आहेत. तर हे 5 अनर्थ झाले, तर पुढे आणखी अन्य अनर्थ आहेत. 5वा म्हणजे अन्य अनर्थ आहेत. तर याच्यामध्ये भरपूर अनर्थ आहे. याच्यामध्ये याच्या पण 1 2 3 4 5 अनर्थ आहेत अन्य अनर्थामध्ये. एक आहे लय, आळसपणा असतो, तो नेहमी आळशी असतो तो. भौतिक कार्यासाठी पण आळशी आणि आध्यात्मिक कार्यासाठी पण आळशी असतो तो. दुसरा विक्षेप, भौतिक संघ टिकवून भक्ती करणे. भौतिक संघ टिकवून म्हणजे ठीक आहे, पहिले जे मित्र होते माझे ते पण बरोबर आहेत, ते पण ठेवायचे मला, आणि आताचे पण, दोन्हीला बरोबर घेऊन जायचे. म्हणजे दोन्ही हात दगडावर हात ठेवून चालणे योग्य मार्ग नाही. अशा प्रकारे की नाही नाही बुवा, हे नाही काम केलं तर हे करेल काम. कधी की लोक करतात ना, आयुर्वेदिक पण घेतात आणि अलोपॅथिक पण घेतात, दोन्ही घेतात. हे काम नाही तर ते करेल. त्या प्रकारचं अशा प्रकारे. तर तुम्ही आयुर्वेद जर घेत असाल, अलोपॅथी घ्यायची गरज नाही, आणि अलोपॅथी घेतलं आयुर्वेदची गरज नाही तुम्हाला, कुठेतरी घेतलं पाहिजे. भौतिक संघ टिकवून भक्ती करणे, तर हे प्रकारचं आहे का अन्य अनर्थ आहे. प्रती भजनामध्ये रस नाही, ज्ञानर्थ आहे. भजनामध्ये रस नाही. आणि 6वा कशा आहे, शीघ्र क्रोध येतो, लगेच द्वेष होतो. लगेच थोडं जरी काय झालं, पायावर पाय दिला की लगेच क्रोध येतो, मनाच्या विरुद्ध बोलल्यानंतर लगेच क्रोध येतो. विषय अन्य अनर्थ आहे. आणि 9वा आहे रसास्वाद, भजनामध्ये इंद्रिय भोग, भौतिक सुखाचे चिंतन करणे. नाम जप करताना हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे राम राम हरे राम. हरे. कीर्तन करत असताना, जप करत असताना इंद्रिय भोग कसा प्राप्त होईल, मला काय करू, मी काय खाऊ, हे करू, त्याचं चिंतन करणे. किंवा मला भौतिक भोग कसा प्राप्त होईल, हरे कृष्णाचा पण काय धन प्राप्त होईल का, मला हे होईल का, ते होईल का, त्याचं चिंतन करणे. आहे की नाही. किंवा मोबाईल बाजूला ठेवूनच हरे कृष्णा, हा मोबाईल काय मेसेज आला का, काय आला, लॉटरी लागली काय झालं, अशा प्रकारे सुखाचं चिंतन करणे की शारीरिक सुखामध्ये काय प्राप्त होईल मला. पण ठीक आहे, 2 तास तुम्ही वेळ काढा, नंतर तुम्ही चिंतन करा त्याचं सर्व. पण त्या ना जप करताना इंद्रियतेबद्दल इच्छा करणे, काय खायचंय, काय ऐकायचंय, हे करायचंय, चिंतन करत असतो अशा प्रकारे. तर हे अन्य अनर्थ आहेत. लय, विक्षेप, अप्रतिक, कक्षाय, रसास्वाद आणि अशा प्रकारे. पाचवा आहे निष्ठा, श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थी निवृत्ती आणि निष्ठा. तर भक्तीचे किती आहेत, हे 8 स्तर आहेत संपूर्ण. 8 हा 9 स्तर आहे. प्रेम भक्तीचे 9 स्तर आहेत. प्रेम भक्ती प्राप्त करण्यासाठी ह्या स्तरावरून जावं लागेल. श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थी निवृत्ती, निष्ठा स्तरावरून जावं लागेल. डायरेक्ट प्रेम भेटणार नाही तुम्हाला, तर ह्याच्यामधून पास व्हावं लागेल संपूर्ण. जर वैकुंठामध्ये जाण्यासाठी 7 द्वार होते, 4 आणि 6 द्वार पूर्ण केले, 7व्या द्वारी जय विजयने अडवलं, आहे की नाही. त्याच्यामुळे भागवतचं प्राकट्य झाल्यानंतर अशा प्रकारे जय विजय खाली आले, अशा प्रकारे संपूर्ण कथा ती विस्तारित रूपामध्ये. तर हे 5वा आहे निष्ठा. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत निष्ठेचे. निष्ठा म्हणजे पूर्ण एक निष्ठा. आता त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. भक्तीला प्रत्यक्ष संबंध असणारा निष्ठा, भक्तीला प्रत्यक्ष संबंध असणारी निष्ठा एक आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. निष्ठा म्हणजे विश्वास, त्या विश्वासाचा भक्तीशी संबंध आहे. दुसरा पण विश्वास आहे, भौतिक याच्याबद्दल पण विश्वास आहे, पण हा जो विश्वास आहे भक्तीशी संबंधित आहे, भक्तीला प्रत्यक्ष संबंध असणारा. ते 3 प्रकार आहेत. काया म्हणजे शरीर, अर्चनम, श्रवण, दंडवत, परिक्रमा, यात्रा, ही निष्ठा आहे. शरीराद्वारे काय करू शकतो, अर्चन करू शकतो, श्रवण करू शकतो, दंडवत करू शकतो, परिक्रमा करू शकतो, यात्रा करू शकतो. शरीर नसेल तर काय करणार आपण. तर शरीराद्वारे एक निष्ठा आहे, ही भक्तीसाठी डायरेक्ट प्रत्येक संबंधामध्ये आहे. दुसरा आहे वाचा, बोलणे, जप आहे, लीला कीर्तन आहे, जप करायचं आहे आणि भगवंताच्या लीलाचं कीर्तन करायचं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर वरचा आहे शरीराने करतो, दुसरा आहे वाचेने, तिसरा आहे मनाने नाम घेऊ शकतो, मनामध्ये भगवंत रूपात चिंतन करू शकतो. गुण आहे, लीला, याचे स्मरणाने ध्यान करू शकतो. ध्यान करण्यासाठी मनाची आवश्यकता आहे. तर म्हणून निष्ठेमध्ये 2 प्रकार, त्यामध्ये प्रत्यक्ष संबंध आहे भक्तीसाठी. काया, वाचा आणि मनसा, 3 गोष्टीची गरज आहे. शरीर, मन आणि वाचा. भक्तीच्या अनुकूल वस्तूमध्ये निष्ठा सद्गुण प्राप्त करतो. 2 प्रकार. पहिला आहे संबंध निष्ठा, 3 प्रकार. तर पहिला आपण पाहिले हे 3. तर आता दुसऱ्या प्रकारामध्ये भक्तीच्या अनुकूल
वस्तूमध्ये निष्ठा सद्गुण प्राप्त करते. विश्वास जे आहे ते आपल्याला चांगले गुण प्राप्त करते जीवनामध्ये. विश्वास असणं फार आवश्यक आहे. यशास्ती भक्ती भगवती अगतीना तर सर्व गुण तर समासती सुरा हराव भक्तसो कुतो म्हणा मनोरथेना धावते. म्हणून भक्तामध्ये संपूर्ण देवताचे गुण येतात, चांगले गुण प्राप्त होतात. म्हणून अनुकूल वस्तूमध्ये निष्ठा असेल, चांगल्या कार्यामध्ये भक्तीमध्ये, तर चांगले गुण आपण प्राप्त करतो. तर 6वा आहे रुची. भक्तीबद्दल श्रवणामध्ये अधिक रुची दाखवणे. रुचीमध्ये स्वाद. तर सध्या आपल्याला बाकीच्या गोष्टीमध्ये फार रुची आहे, भक्तीमध्ये नामाबद्दल रुची नाही, गुण रूप लीलाबद्दल जास्त रुची नाही. तर हे जे आहे रुची प्राप्त केली पाहिजे. कशामध्ये रुची? प्रसादानंतर ठीकच आहे, पण या भगवंताच्या नावामध्ये रूप गुण लीलामध्ये रुची पाहिजे आपल्याला. स्वाद असला पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे. म्हणून रूप गोस्वामी म्हणतात, पुस्तकाचे लेखक, मी ज्यावेळी हरे कृष्ण मंत्र मंत्र बोलतो म्हणजे ऐकतो, तर त्याला वाटतं की ज्यावेळी बोलतो तर मला हजारो कान पाहिजे आणि हजारो मला जीवा पाहिजे. एवढं भगवंताचं नाव मधुर आहे. पण आपण नाव घेत असताना एवढं मधुर वाटतंय कधी? कधी 16 माळा संपतील, कधी 108 संपतील. 16 माळा संपल्या एक बाजूला ठेवून. रुची नाहीये. रुची प्राप्त करायची त्यासाठी काय करावं लागेल? सुरुवातीपासून काहीतरी गडबड झाली आहे. बेसिक मध्ये राडा म्हणतात ना, BMR. सुरुवातीपासून श्रद्धा साधुसंग भजन क्रिया वृत्ती हे झालेलं नाही आपलं. तर सर्व झाल्यानंतर रुची प्राप्त होईल आपल्याला. तर आता जी रुची आपल्याला येते आहे ते दुसऱ्या गोष्टीबद्दल जास्त रुची, त्याबद्दल नाही, नाम रूप मूल्यबद्दल नाही. तर भक्तीबद्दल श्रवणामध्ये अधिक रुची दाखवणे. रुची म्हणजे भक्तीबद्दल श्रवणाबद्दल अधिक रुची दाखवणे. जास्त जास्त त्याच्याच मग्न असलं पाहिजे. रुची, इच्छा प्रकट केली पाहिजे त्याबद्दल. जास्त जास्त मला श्रवण करायचं, कीर्तन करायचं त्याबद्दल. 7वा आहे आसक्ती. ही डिंकाप्रमाणे भक्तीला चिटकून राहणे. आसक्ती म्हणजे डिंकाप्रमाणे भक्तीला चिटकून राहणे. फेविकॉल तुम्ही आठवत पाहिलं असेल, 2 हाती असतात, ओढतात, तुटत नाही. फेविकॉल का जोडे तुटेगा नाही, किती वेळ ओढलं तर त्याचे प्रकारे काही जरी झाले जीवनामध्ये, भक्तीला असं तर घरामध्ये काही येऊ, समस्या येऊ, बिमार पडू, पैसा कमी होऊ, काही होऊ, भक्ती सोडायची नाही कधी. चिटकून राहणे, अशा प्रकारे चिटकून राहायला पाहिजे, भक्ती सोडायची नाही कधी. आणि 8वा आहे भाव. त्याच्यानंतर भाव जी आपण चर्चा करत होते, भाव म्हणजे भक्तिभाव प्रकट होईल. आणि भावाचे लक्षण आपण चर्चा केली, आंतरिक आणि बाहेरिक लक्षण. हे लक्षात ठेवलं पाहिजे, ते परीक्षेमध्ये येणार आहे तुम्हाला. आणि 9 आहे भगवत प्रेम. त्याच्यानंतर प्रेम जो आहे भगवंताबद्दलचं हे प्रकट होणार. तर म्हणून आता पुढे जे आहे रूप गोस्वामींनी पुढचं असं राग भाव आणि प्रेम बद्दल पुढचे जे हे वर्णन केलेलं आहे, तर ते आपल्या डोक्याच्या पलीकडा भाग आहे, पण या अभ्यासक्रमामध्ये नाहीये, कारण समजणार नाही. एवढं जरी आतापर्यंत 19 अध्यायामध्ये आपण चर्चा केली, तेवढे जरी समजलं आपल्याला तरी पुरेसं आहे. तर यासाठी शेवटचा एक पॅराग्राफ आपण चर्चा करू. तर मूळ प्रेमरूपी वृक्षाच्या विविध शाखाच्या रूपात असलेले स्नेह आणि प्रेमाचे प्रकार या ठिकाणी अधिक वर्णन केले जाणार नाही. म्हणून हे वर्णन केल्यानंतर शेवटी रूप गोस्वामी म्हणतायत, प्रपात तात्पर्यामध्ये लिहितात, म्हणजे प्रपादनेचं संस्कृतचं इंग्लिशमध्ये केलेलं. मूळ प्रेमरूपी वृक्षाच्या विविध शाखाच्या रूपात असलेले स्नेह आणि प्रेमाचे प्रकार याचे अधिक विवरण केले जाणार नाही. एवढंच पुरेसं आहे. प्रेमाच्या या सर्व प्रकारच्या प्रकाराचे वर्णन श्री सनातन गोस्वामी आपल्या भागवतामृत नामक ग्रंथात केलेले आहे. याच्याविषयी तुम्हाला जर अधिक पाहिजे असेल, भागवतामृत वाचा. हा स्नेह आणि प्रेमाचा विषय जरी अत्यंत गोपनीय असला तरी सनातन गोस्वामी त्याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. भागवतामृत नामक ग्रंथ आहे. जर तुम्हाला वेळ असेल, भक्ती शास्त्री पूर्ण केल्यानंतर अभ्यास करून गीता भागवत सर चैतन्य वाचून जर वेळ असेल तर तुम्ही वाचन करू शकता. श्रील रूप गोस्वामी अशा प्रकारे भक्तिरसाच्या पहिल्या विभागाचे वर्णन या ठिकाणी समाप्त करतात. ते हा ग्रंथ सनातन गोस्वामीच्या दिव्य आनंदासाठी अर्पण करीत आहे. सनातन गोस्वामी त्यांचे भाऊ आहेत मोठे, आणि रूप गोस्वामीचे गुरु आहेत ते सनातन गोस्वामी. त्यांची समाधी कुठं आहे? वृंदावनमध्ये राधा मदन मोहनच्या पाठीमागे त्यांची समाधी. आणि त्याचबरोबर गोपाल भट्ट गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, रघुनाथदास गोस्वामी यांनाही ते हा ग्रंथ अर्पण करत आहेत. ते म्हणत नाही की माझ्या प्रयत्नाने मी लिहिलेलं नाही, तर जे काही मी लिहिलं आहे ह्यांच्या कृपे म्हणून लिहिलेलं आहे, सरी की मी सर्व काही केलं. त्यांच्या या कथनावर असे वाटते की भक्तिरस सिंधू या ग्रंथाच्या लिखाणाच्या वेळी महान आचार्य श्री जीव गोस्वामी फार मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. या ठिकाणी जीव गोस्वामीचं वर्णन नाहीये. तर जीव गोस्वामी होते
अनुपम गोस्वामी, रूप गोस्वामीचे भाऊ होते, त्यांचे पुत्र होते. तर त्यावेळेस ते एवढे काही भक्त नव्हते ते, म्हणून त्यांचं या ठिकाणी वर्णन केलं नाही. पण बाकीचं गोपाल भट्ट, रघुनाथ भट्ट, रघुनाथ दास, सनातन गोस्वामी यांच्या या ठिकाणी 4 गोस्वामीचं वर्णन केलेलं आहे. जीव गोस्वामीचं वर्णन केलेलं नाही. अशा प्रकारे भक्तिरस सिंधू या ग्रंथाच्या प्रथम विभागातील भक्तिवेदांत भाष्य पूर्ण झाले. भाव भक्ती विभागावरील भाषा आता पुढे देण्यात येईल. तर पुढचा भाग नाही आहे या ठिकाणी, पण रूप गोस्वामी या ठिकाणी लिहितात. पण प्रभुपादांनी आपल्या इस्कॉनचे भक्त झाली आणि विशेष करून भक्तिशास्त्रीसाठी तर हाच भाग आपल्यासाठी प्रेम भक्ती पर्यंतच 19व्या अध्यायापर्यंत आहे. भाव आणि प्रेम एवढं दिलेलं आहे. तर जे काही आपण चर्चा केली, श्रद्धा, साधुसंग, भजन, क्रिया, अत्यंती, रुची, आसक्ती, निष्ठा, आसक्ती, भाव आणि प्रेम, तर हे रूप आपल्याला दिलेलं आहे. तर जेणेकरून आपण जी भक्ती इस्कॉनमध्ये साधना भक्ती करून हे प्राप्त करू शकतो. आणि अशा प्रकारे जी भक्ती जी आहे आपण करून भगवंताला आपण प्रसन्न करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम राम. राम राम. तुम्हाला काही प्रश्न, शंका, समाधान असेल तर विचारू शकता. तर आपला अशा प्रकारे भक्तिरंग सिंधू जे आहे तर आपण या ठिकाणी हे पूर्ण केलेलं आहे. तर काय शंका समाधान आहे कोणाला? नाही? तर आता अटेंडन्स होईल आणि त्याच्यानंतर काही सूचना असतील तुम्हाला सांगितल्या जातील. आजचा जो विषय आहे त्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे, शंका आहे, समाधान आहे, काय आहे का? काही नाही. जड आहे थोडं प्रभू. हा, तर ठीक आहे. एवढं जरी समजलं तरी धन्यवाद तुमचा. तर मला पण ते वाटतंय. पण जर कोणाला काही समजलं असेल तर असं म्हणायला नको, अरे प्रभूजीने आम्हाला काही विचारलं नाही. तर हा, चित्र असं की माताजी विचारा प्रश्न काय. प्रभूजी, आसक्तीनंतर जे भाव येतं ते भावाविषयी थोडं सांगा ना. माताजी भाव जे आहे असं चर्चा करून म्हणलं, आसक्ती, भाव आणि भावाबद्दल आपण चर्चा केली की भावाची लक्षणे पाहिलं, आंतरिक आणि बाहेरिक लक्षणे पाहिलं. तर माझ्यामध्ये काही भाव नाही येतो, पण आपण लक्षणे पाहिले की ज्या व्यक्तीला भाव प्रकट झालेला आहे त्याची लक्षणे काय काय आहेत, आंतरिक लक्षणे काय आहेत आणि बाहेरिक लक्षणे काय आहेत, त्या लक्षणाचं आपण तेवढी चर्चा करू शकतो. तर याच्या व्यतिरिक्त तर मला काही ज्ञान नाहीये. तर मला तर काही भाव आणि प्रेम किंवा राग प्राप्त झाला थोडी बंद करून टाका त्यांना, तर सायलेंट वर ठेवा. तर एवढंच आहे मात्र माझ्याकडे. त्याच्याबद्दल काही नाही, म्हणजे तो शुद्ध भावामध्ये आहे, काय करतो ते संपूर्ण आपण ते 17 आणि 18 त्यामध्ये चर्चा केलेलीच आहे आपण संपूर्ण भावाबद्दल. आणि प्रेमाबद्दल तर 19 आहे. तर एवढंच माझं अंडरस्टँडिंग आहे. तर ते तुम्ही वाचन करून जे हे कसं समजू की भाव आणि काय प्रेमामध्ये काय अंतर आहे, अशा प्रकारे तेवढंच. याच्या व्यतिरिक्त आणि कोणा काही प्रश्न असेल विचारू शकता जर समजला असेल तर. तर मला तर एवढं समजलेलं आहे. गुरुजी, हा, विचारा. ते साधूचे 28 गुण जे सांगितले त्याच्यामध्ये त्यातलं 17वं काय कळालं नाही. स्थिर, नंतर मन. 17मध्ये मत शरणम, म्हणजे भगवंताला शरण करणे म्हणजे भक्ती करणे, हा सर्वात श्रेष्ठ गुण आहे. जो भक्त आहे, साधू आहे, त्याचे 28 गुण आहेत. ते श्रीमद भागवतच्या 11वा स्कंद 11वा अध्यायातील 28 ते 32 भागवत मध्ये लिहून घ्या. भागवत आहे तुमच्याकडे? श्रीमद आहे भागवत 11 स्कंद आहे तो. 11वा अध्याय आणि 28 ते 32 या श्लोकामध्ये वर्णन आहे साधूचे काय काय गुण आहे संपूर्ण. त्या परीक्षेमध्ये, त्या परीक्षेमध्ये जे लिहिलं असेल त्या क्वेश्चन बॅग मध्ये असं तरी क्वेश्चन बॅग नाही ना, नाही, ते भागवत मधलं आहे. तर ते साधूचे गुण म्हणून आले त्या ठिकाणी. साधू कोण आहे म्हणून या ठिकाणी 64 ते 28 गुणाचं वर्णन केलेलं आहे 28 संपूर्ण अशा. हा, तर भागवत मध्ये तुम्ही जाऊन ते जर आपल्याला साधू वाचन बनायचं किंवा शरण घ्यायची असेल, सर्वात महत्वपूर्ण गुण आहे त्यांनी भगवंताची शरण घेतलेली आहे, भक्ती करतोय, तो सर्वश्रेष्ठ साधू आहे. हा चित्र असं उज्ज्वला भक्ती माता विचारा प्रश्न. विचारा माताजी, अनम्यूट करा, तुम्हाला अनम्यूट करा तुमचा हा माईक. हा, प्रभूजी, आपल्याला हे जे छोटी प्रश्न आहेत ना त्याच्यात इथे 13वा प्रश्न दिलाय. 8 प्रकारच्या योग्य